ऑनलाईन फक्त 12 भक्त आहेत. स्वतः चालू झालं कोरोनाचं. आतापर्यंत आपण जे सूर आणि असुर, जे आसुरिक आणि जे दैवी गुण आहेत त्यावरती चर्चा केलेली आहे. जे आसुरी व्यक्ती आहेत त्यांच्या कशा प्रकारचं कार्य असतं आणि त्याचा परिणाम काय होतो या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 10. उत्क्रामंदम सितम वापी पश्यन्ति. सॉरी 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 सॉरी. काममाश्रित्य दुष्टरो आशुषी होता. हरे कृष्णा. ऑनलाईन भक्त मला कोणी दिसत नाही आहेत का? सगळं उपस्थित ऐकू होतं का सगळ्यांना? कोणाचाही व्हिडिओ चालू नाही. थोडं अस्पष्ट ऐकू येते मला असं काय प्रभूजी. वाटतंय की मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. प्रभूजी हा, स्पष्ट ऐकू येत नाही. येत नाही प्रभूजी, स्पष्ट ऐकू येत नाहीये. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. काय डिस्टर्बन्स आहे? माधवचरण म्हणून विचार. वैष्णव कॉल कर ना तुम्ही. अध्ययन केलंय का? पहिल्या तीन तात्पर्य श्लोकांच्या तात्पर्यावरती आपली चर्चा झाली होती की पहिल्या 3 श्लोकाच्या तात्पर्यावरती आपल्याला अध्ययन करू याचे सगळे विशेष गुण जे आहेत ते. ठीक आहे. एक होमवर्क आता. ज्या ज्या 26 जे दैवी गुण आहेत, आश्रित गुणांची चर्चा तर करायचीच आहे, पण जे सगळे 26 दैवी गुण जे आहेत त्या दैवी गुणांच्या विशेष व्याख्या प्रबोधांनी दिलेल्या आहेत. डेफिनेशन. तो प्रत्येक जसं आपण अहिंसेची डेफिनेशन पाहिली, या अध्यायात काय डेफिनेशन आहे अहिंसेची? काय व्याख्या आहे अहिंसेची? या अध्यायातली कोणत्याही उत्क्रांतीला आपण त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू नये म्हणजे अहिंसा. आणि 13व्या अध्यायात काय होती अहिंसेची व्याख्या? आपल्यामुळे कोणालाही कसल्याही प्रकारे वेदना त्रास दुःख होऊ नये म्हणजे अहिंसा. अशा प्रत्येकाबद्दलच्या काही ना काही विशेष व्याख्या दिलेल्या आहेत. त्या सर्व व्याख्या शोधून घ्यायच्यात आणि प्रभुपादांच्या जीवनातलं एक उदाहरण द्यायचंय या सर्व गोष्टींवरती. सोलर सिस्टम करणं. ऑनलाईन भक्तांना ऐकू आलंय का? काय होमवर्क आहे? म्यूट वाटायची आवाज जात नाही व्यवस्थित. ओके.
हा कोणाला येतो कालचा क्लास? अच्छा अच्छा. रेकॉर्डिंग आहे. कालचा क्लास रेकॉर्डिंग केलं ना? अच्छा अच्छा. ठीक आहे. हरे कृष्णा. ऑनलाईन बघताना काय आवाज येतो समजते मी काय प्रभूजी थोडा आवाज लहान येतोय. बोलतोय ते? खरखर होतंय प्रभूजी, खरखर होतंय. आता सध्या फक्त मी सांगतो सर्व व्याख्यानांचं एक एक हरे उदाहरण कृष्णा घ्यायचं. प्रभूजी आवाज मध्ये हीच डिस्टर्बन्स एक आहे. एक उदाहरण आठवेल. मी काय सांगितलं ते ऐकायला काहीच नाही आलं का? काही समजलं नाही? काहीच नाही आलं प्रभूजी ऐकायला. ठीक आहे थांबा थांबा. हो. हरे कृष्ण. आता येतो का आवाज? आता समजते का? हा आता आवाज आला पण आवाज थोडा छोटा येतोय. अजून पण डिस्टर्बन्स आहे का आवाजामध्ये? कशाचा? नाही मी फक्त केलं लँग्वेज सगळं काढून नेटवर्क प्रॉब्लेम. हरे कृष्ण. आता आवाज येतोय का व्यवस्थित? हरे कृष्णा. हा बोला. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा जो होमवर्क आहे तो मी रिपीट करतो. जे 26 गुण आपण अध्ययन केले काल हे तुमच्या सर्वांमध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत. ते जे 26 गुण आहेत त्यांची व्याख्या आहे ती व्याख्या लिहायची आहे. तुम्ही प्रभुपादांनी दिली ती व्याख्या लिहायची आहे तुमची स्वतःची नको. तर त्यासाठी तात्पर्य व्यवस्थित वाचा. जसं आपण अहिंसेची व्याख्या काल पाहिली होती. अहिंसेच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे 13व्या अध्यायात अहिंसेची व्याख्या दिली आहे की आपल्यामुळे कोणालाही कसलाही त्रास वेदना होऊ नये, दुःख होऊ नये. आणि ह्या अध्यायात दिली की आपण कोणाच्याही प्रगतीमध्ये उत्क्रांतीमध्ये अडथळा बनू नये ही व्याख्या दिलेली आहे. तर आपल्याला या 26 गुणांच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या लिहायच्यात. आणि त्याचबरोबर काही गुणांची व्याख्या प्रबोधांनी जर केली नसेल तर त्याचं भाषांतर जे आहे त्यावरून आपण जी चर्चा केली हो त्या चर्चेनुसार लिहायचंय. आणि त्यानंतर तुम्हाला शिलप्रभुपादांच्या जीवनामधून हे जे गुण आहेत ते कुठल्या उदाहरणातून दिसून येतात, प्रबोधांच्या कुठल्या लिंगातून दिसून येतात ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. आणि हे पुढच्या रविवारपर्यंत मला सबमिट करायचं आहे. आतापर्यंत बरेचसे होमवर्क सबमिट करून घेतले नव्हते त्यामुळे किती जणांनी पूर्ण केलं माहित नाही. पण पुढच्या रविवारी आपल्याला हे सबमिट करायचे आहेत. हे जर पूर्ण झाले तर तुम्हाला भगवद्गीतेचे 5 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत. ठीक आहे. हरे कृष्णा. आपल्याला 100 मिळाले तर 105 मिळतील त्याला. येस माझं बोला. प्रभूजी दंडवत. प्रभूजी परत रिपीट करा ना, काहीच ऐकू नाही आलं. बाकीचे ऑनलाईन फक्त ऐकू आलंय का? नाही प्रभूजी क्लिअर नाही येते आवाज. आता आवाज येतो का? आवाज छोटा येतो प्रभूजी. प्रभूजी क्लिअर येत नाही आवाज. हरे कृष्ण. आता येतो का? खूप कमी आवाजच छोटा आहे प्रभूजी, आवाजच छोटा आहे. आवाजाचा व्हॉल्यूम वाढवायला लागेल प्रभूजी. म्हणजे जातोय येतोय जातोय असं होतंय. आपण सिस्टम करू आवाज जाईल. हरे कृष्णा. आता येतोय आवाज व्यवस्थित सर्वांना? हो येऊ लागला. हरे कृष्णा. ओके. येतोय प्रभू. तर आपण आतापर्यंत अध्ययन केलेल्या ज्या 26 गुण जे आहेत त्या 26 गुणांची चर्चा करायची, आपले त्याचे अध्ययन करायचे व्यवस्थित.
आणि तात्पर्यामध्ये दिलेले जे व्याख्या आहे प्रत्येक गुणाची, त्या गुणाची व्याख्या जी आहे ती लिहायची आहे. प्रत्येक गुण, त्याची व्याख्या आणि त्याच्या संबंधित प्रभुपादांची लीला, जिथे प्रभुपादांचा तो विशेष गुण दिसून आला तर त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. तर हा पूर्ण होमवर्क जो आहे हा पुढच्या रविवारपर्यंत आपल्याला सबमिट करायचा आहे. प्रभुपादांविषयी व्यतिरिक्तही तुम्हाला कुठले आणखीन आचार्य किंवा कोणते विशेष महाभागवत जे आहेत त्यांचंही उदाहरण लिहायचं असेल तर तेही तुम्ही लिहू शकाल. ठीक आहे, कोणाला काही अडचण आहे? हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. पुढच्या रविवारी कार्यक्रम आहे घरात, तर मग मी नंतर दिलं तर चालेल का? त्या रविवारच्या तुम्ही आधी कधीही देऊ शकता, उद्याही देऊ शकता माझ्याशी. नाही, गावालाच ऑलरेडी. ठीक आहे, हो रिटर्न मध्ये द्यायचं आहे. रिटर्न करून मला फोटो स्कॅन करून, फोटो काढून किंवा स्कॅन करून पाठवा ते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे आसुरिक गुण दिलेले आहेत ते तर तुमच्यामध्ये कोणामध्ये दिसणार नाहीयेत किंवा कोणत्या वक्तांमध्ये किंवा महाभारतात दिसणार नाहीयेत. पण आसुरिक गुण कोणते आहेत तेही आपल्याला शोधायचे, आयडेंटिफाय करायचे. किती आसुरिक गुणांबद्दल चर्चा करण्यात आलेली इथे? 5. कालचा क्लास व्यवस्थित ऐकलेला. किती आसुरिक गुणांबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे? आसुरिक किती ना, 26 गुण डेव्हलप. किती अवघड काम दिले ना, 26 गुण तयार करायचे, 4 सोडायचे. ठीक आहे, अजून व्यवस्थित अध्ययन करा. 4 नाही आहेत, त्याच्या व्यतिरिक्तही अजून आसुरिक गुणांची आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण चर्चा करणार आहोत, पाहूयात आपण. कधीही तृप्त न होणाऱ्या, श्लोक क्रमांक 10. काय? फक्त आसुरिक गुण लिहून काढायचे, सोपं आहे. ज्यांच्यामध्ये नाही त्यांना अवघडच जाणार ना ते शोधून काढणं. तो आसुरिक गुण आहे. हो. नाही नाही, इथे जे दिले ते आपण जशी आहे तशी वापरतो. भगवद्गीता जशी आहे तशी ती आता अध्ययन करतो आपण. भगवद्गीता माझी आहे तशी नाही. ठीक आहे, आपण सध्या आता श्लोक क्रमांक 10 वरती चर्चा करूयात. काममाश्रित्य दुष्पुरम दंभ मान मदामिता मोहाद गृहत्वात् सग्रहान प्रवर्तन्ते शुचिव्रता. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये दुबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. तर आसुरिक व्यक्ती जे असतात त्यांच्यामध्ये गर्व दिसून येतो, खोटी प्रतिष्ठा दिसून येते, मदामध्ये ते डुबलेले असतात. जसं आपण पहिल्या श्लोकाचे जेव्हा अध्ययन केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की धृतराष्ट्र जो आहे हा 4 प्रकारच्या अंध व्यक्तींचं उदाहरण दिलं होतं. एक उत्कृष्ट उदाहरण आहे कशा 4 प्रकारच्या अंध व्यक्ती असतात. कोणाला आठवते का 4 प्रकारचे अंध व्यक्ती कोणते आहेत? काय प्रभूजी, तुम्ही ते कधी 2 वर्षापूर्वी शिकवलेली गोष्ट विचारताय? पहिल्या श्लोकाची हरे चर्चा कृष्णा. येस, बोला. धृतराष्ट्र राष्ट्राच्या प्रती जसा अंध होता तसा मदांध, कामांध, अर्थांध असे 4 प्रकार आहेत. बरोबर. तर एक आहे जो शारीरिक रूप आंधळा आहे, दुसरा आहे कामांध, दुसरा आहे धनांध आणि तिसरा आहे मदमत्तांध, मदांध. तर हा जो आपण पाहतोय मदामध्ये तो डुबलेला असतो. तर हा धृतराष्ट्र जो होता हा 4चं एक कॉम्बिनेशन होता. आणि ह्या असं पाहिलं आपण जर पाहिलं तर ह्या गोष्टीमुळे व्यक्ती जो आहे तो आंधळा होऊन जातो. त्यामुळे इथे काय सांगितलंय, कामाचा आश्रय घेऊन, कामवासनेचा आश्रय घेऊन तो काय होतो, गर्विष्ठ होतो. कामात क्रोधो जायते, क्रोधात भवती सम्मोहा स्मृती विभ्रम. ही शृंखला आहे. तर तो कामवासनेमुळे त्याचा गर्व निर्माण झालाय आणि गर्वामुळे त्याच्याकडे खोटी प्रतिष्ठा आहे. ही शृंखला नाही आहे, पण हे त्याचे जे वाईट गुण आहेत आपण ते पाहतोय आसुरांचे. खोटी प्रतिष्ठेमध्ये तो पूर्णपणे डुबलेला असतो, मदामध्ये तो डुंबित असतो. मोहित झालेले आसुरी लोक, अशा प्रकारे मोहित झालेले जे आसुरी लोक आहेत ते अनित्य गोष्टीमुळे
आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. त्यामुळे त्यांना अशुद्ध कार्य करणं, अशुद्ध कर्म करण्यास किंवा जे विकर्म आहे ते विकर्म करण्यामध्ये त्यांना जास्त आनंद येतो. विकर्म म्हणजे काय? फॉरबिडन ऍक्टिव्हिटीज, ज्या गोष्टी करू नयेत ते म्हणजे विकर्म. अकर्म म्हणजे काय? भगवंतासाठी केलेले चांगले कर्म. अकर्म म्हणजे कर्म न करणे. ज्या कर्मातून आपल्याला पाप लाभणार आहे ते कर्म न करणे, म्हणजेच भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करणे म्हणजे अकर्म. कुठल्या अध्यायात शिकलो आपण हे? कर्म, अकर्म, विकर्म. तिसऱ्या अध्याय शिकलोय कर्म, अकर्म, विकर्म. नक्की? कर्मयोग मध्ये तिसरा अध्याय तो. तिसरा अध्याय कर्मयोग. ठीक आहे. तर आपण इथे पाहतोय की असुचिरभूत कर्म, असुचिर हा जो शब्द आहे हा महत्वाचा इथे. शुची म्हणजे शुद्धता, स्वच्छता. स्वतः व्यक्ती जो आहे हा स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पण अशा आसुरी व्यक्ती जे आहे ते स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते स्वतःला अशुद्ध करणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये रस घेतात. मलम निर्मोचनम पुंसा जलम स्नानम दिने दिने सकृत गीतामृत स्थानम संसार मलनाशनम. गीतासार मध्ये याचं वर्णन येतं की कशा प्रकारे आपण आपल्या अंगावरचा मळ घालवण्यासाठी रोज जो आहे पाण्याने स्नान करतो. मलम निर्मोचनम पुंसा जलम स्थानम दिने दिने सकृत गीतामृत स्थानम. अशा प्रकारे गीतेच्या अमृताने स्नान केलं तर काय होणार आहे? संसार मलनाशनम. आणि त्यामुळे हे आसुरिक गुण घालवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवद्गीतेचं व्यवस्थित अध्ययन करायचं. प्रभुपाद इथे भाषांतर करताना सांगतायत की अशुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. त्यांना ते व्रताप्रमाणे वाटतं. त्यांना ते एकदम नित्य नियमाने त्या गोष्टी कराव्यात असं त्यांना वाटतं. आणि अशा नित्य नियमाने त्या गोष्टी करतात. म्हणजे असे नित्य नियमाने करणारी गोष्टी करणारे व्यक्ती असतात की त्यांना जर ते तंबाखू खाल्ली नाही तर पोट साफ होत नाही. अशी नित्य नियमाची त्यांची अवस्था होऊन जाते. चहा, कॉफी या सगळ्या गोष्टी. हे चहा जी आहे ही 1980-82 मध्ये परिस्थिती अशी होती की ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये दारू कोणी आलं तर देत नाही ना. पाहुणे आले दारू घेऊन थोडी. असं नाही ना. आता पाहुणे आले की चहा कॉफी घेऊन म्हणतात ना. तसं ते 1980-82 मध्ये, जास्त नाही, एक 40-50 वर्षापूर्वीच अशी परिस्थिती होती की घरामध्ये चहा कॉफी कोणी पित नव्हतं. इंग्रज गेल्यानंतर सुद्धा 30 वर्षानंतरची परिस्थिती आहे. चहा कॉफी प्यायची म्हणजे कुठेतरी बाहेर, गावाच्या बाहेर वेशीत जायचं आणि तिथे जाऊन चहा कॉफी प्यायची, अशी परिस्थिती होती. पण 50 वर्षामध्ये एवढं परिवर्तन झालंय की लोकांना वाटतं की ही गरज आहे. दुर्भाग्य. तात्पर्य, आसुरी मनोवृत्तीचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आलेले आहे. आसुरी लोक आपल्या कामवासनेने कधीही तृप्त होत नाहीत. विषय भोग घेण्यासाठी ते आपल्या कधीही तृप्त न होणाऱ्या इच्छांना एकसारखे वाढवित असतात. क्षणभंगुर गोष्टींचा स्वीकार केल्यामुळे ते सदैव जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे ते अशी कर्मे करीतच राहतात. आपण चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत याचे त्यांना मुळीच ज्ञान नसते. याबद्दल ते काही सांगूही शकत नाहीत. अनित्य गोष्टींचा स्वीकार करून असे आसुरिक लोक स्वतःच एका परमेश्वराची निर्मिती करतात आणि स्वनिर्मित मंत्रांचे उच्चारण करतात. परिणामतः ते लैंगिक भोग, धनसंचय या दोन गोष्टींकडे अधिकाधिक आकर्षित होतात. या संदर्भात असुचिव्रता हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे. असे आसुरिक लोक मदिराक्षी, धूत, मांसाहाराकडे आकर्षित होतात आणि याच त्यांच्या असुचिरभूत सवयी असतात. अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने उन्नत झाल्यामुळे ते वेदांशी असहमत असणाऱ्या तथाकथित धर्मांचा पुरस्कार करतात. असे लोक जरी जगातील अत्यंत घृणास्पद लोक असले तरी ते जग त्यांच्या कृत्रिमपणे मिथ्या मान सन्मान करते. ते जरी नरकाच्या दिशेने धावत असले तरी त्यांना वाटते की आपण खूप प्रगती करत आहोत. तर सध्याचे जे नेते आहेत, अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत,
यांना अशा प्रकारची प्रतिष्ठा दिली जाते की ते सगळ्यात महत्वाचे आहेत. त्या साऊथचा कोणतो काय रजनीकांतची मंदिरं बांधतात किंवा तेंडुलकरचं मंदिर बांधायचं त्यांना, किंवा असं कोणाचंही मंदिर कोणाची पूजा करणं, अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवून नेत्यांच्या रूपाने त्या लोकांना ठेवून त्यांची पूजा केली जातात. कोणाला महात्मा म्हटलं जातं, तर कोणाला काही पदव्या दिल्या जातात. आणि अशा लोकांची पूजा करून त्यांच्या द्वारे स्वतःच इंद्रिय भोग करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असतो. जो व्यक्ती भगवंतांना गुरु आणि गौरांगाला आश्रय घेतो तो स्वतःच्या भोगाचे विचार नाही करणार आहे, किंवा त्याला वारंवार त्याची शिकवण दिली जाते की आपल्याला स्वतःचा भोग नाही करायचा, स्वतःच्या इंद्रियांचा भोग नाही करायचा. पण जे पूर्णपणे मोहग्रस्त आहेत किंवा जे पूर्णपणे भोगामध्ये लागलेले आहेत अशा व्यक्तींकडून जर अध्ययन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जर आपलं एक ईश्वर मानण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून त्यांना तीच गोष्ट प्राप्त होणार आहे किंवा त्याच गोष्टीची शिकवण प्राप्त होणार आहे. जसं शूद्रांना कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये किंवा कुठल्याही राजनीतिक गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही धार्मिक गोष्टीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार नव्हता. आता जेव्हा मी शूद्र म्हणतोय त्यावेळेस शूद्र जे आहेत हे कोणा जातीचे धर्माचे नाही, पण शूद्र जे त्यांच्या गुण आणि कर्मानुसार जे शूद्र आहेत, ज्यांची अल्पबुद्धी आहे किंवा ज्यांना कोणती गोष्टीचा समज नाहीये किंवा ज्यांच्या क्रिया ज्या आहेत ह्या तमोगुणी आहेत किंवा त्यांच्या क्रिया ज्या आहेत ह्या म्हणजे फक्त एक सेवकाच्या आहेत, त्यांना अधिकार नव्हता. पण आता सध्याच्या पिढीमध्ये जो कोणी व्यक्ती समाजावरती टीका टिप्पणी करतो किंवा समाजाच्या किंवा धार्मिक गोष्टींवरती टीका टिप्पणी करतो हे सर्व शूद्र आहेत. कोणताही अभिनेता अभिनेत्री ज्या नेत्यांना कसल्याही प्रकारचं भान नाहीये, ज्या नेत्यांनी आता प्रकारचे म्हणजे फक्त पापच करतात, ते जसं इथे प्रभुपाद सांगतात की लैंगिक भाव आणि धनसंचय, आजकालचे नेते फक्त ह्याच गोष्टींमध्ये लागलेले आहेत. आणि अशा नेत्यांकडून आपण समाज कसा चालावा, अशा नेत्यांकडून शिकतोय की धर्म काय असतो. अशा नेत्यांकडून जर आपण शिकणार असो की आपण आपलं जीवन कसं करायचं किंवा माणसाने कसं राहायचं किंवा नागरिकांनी कसं राहायचं, तर हे फक्त पतनाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे पाहणं गरजेचं आहे. एक भक्त म्हणून मी माझ्या चेतनेमध्ये कुठली वाईट गोष्ट येऊन देतोय का हे पाहणं फार गरजेचं आहे. ते प्रभुपाद खूप छान मार्ग सांगतायत. प्रभुपाद सांगतात की क्षणभंगुर गोष्टीचा स्वीकार केल्यामुळे ते सदैव जरी चिंताग्रस्त असले तरी मोहामुळे अशी कर्म करीतच असतात. आपण चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत याचे त्यांना मुळीच ज्ञान नाहीये. तर आपल्याकडूनही कधी अशी चूक होऊ शकते. आपल्या जे काही पूर्व संकल्पना आहेत किंवा आपल्यावरती झालेले जे पूर्वसंस्कार आहेत, त्या पूर्वसंस्कारांमुळे कधी कोणती कामवासना असू शकते किंवा कुठलाही अनर्थ जो आहे हा जागृत होऊ शकतो. आणि तो जागृत झाल्यानंतर किंवा तो अनर्थ जो आहे तो उफाळून आल्यानंतर आपण त्याला प्रोत्साहन देतोय की आपण त्याला नाही म्हणतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि आपण जर हे करू शकत असो, त्या गोष्टीला नाही म्हणत असेल, तर आपण यशस्वी ठरू शकतो. नाहीतर आपणही कुठल्या दिशेने मार्गक्रमण करतो हे समजणार नाहीये. म्हणजे एखाद्या वैष्णवाचं एखाद्या भक्ताचं जर पतन होत असेल तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास असतो. आणि बऱ्याच कालावधीपासून त्या गोष्टीवरती विचार केलाय, त्या गोष्टीवरती काहीतरी स्मरण केलंय, मेडिटेशन केलंय, मग ती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाय. अजामिल एक चांगला ब्राह्मण पुत्र होता, पण त्याच्याकडूनही अशी चूक झाली का, कारण तो त्या प्रकारचं स्मरण मिळते, त्या गोष्टीचा विचार, त्या गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न हा सर्व करत होता. तर एका भक्ताच्या जीवनामध्ये सुद्धा आपलं पतन न व्हावं यासाठी मुळापासून ती गोष्ट काढणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला वारंवार सांगितले की इंद्रिय विषय पेक्षाही सर्वात भयंकर जी गोष्ट जी आहे ती म्हणजे भोग करण्याची वृत्ती. म्हणजे एखादा सेन्स ऑब्जेक्ट आहे, एखादी इंद्रिय विषय वस्तू आहे, ती विषय वस्तू आपल्यासमोर आली तरी आपण त्याला नाही म्हणण्याचा जी आपली इच्छा आहे त्या इच्छेला पूर्णपणे मुळासकट बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणजे पाप करण्याच्या पेक्षाही पाप करण्याची जी वृत्ती आहे ती बाहेर काढणं अतिशय महत्वाचं. तर ते करू शकत असेल तर हे आसुरिक गुण आपण जाऊ शकतात. त्यामुळे जसं आयुर्वेदामध्ये मुळापासून एखाद्याला जर अंगावरती फोडे येत असतील तर त्याचं रक्त अशुद्ध आहे, रक्त अशुद्ध होण्याचं का कारण आहे हे सर्व शोधून मुळापासून त्याचा प्रॉब्लेम जो आहे काढला जातो. तशाच प्रकारे हे आसुरिक गुण आपल्या हृदयातून पूर्णपणे जाण्यासाठी आपल्याला मुळापासून त्याच्यावरती कार्य करणं गरजेचं आहे. नाहीतर ते आपली एक वृत्ती बनणार आहे किंवा एक व्रताप्रमाणे, सुचिर व्रता हा शब्द वापरलेला आहे, एका व्रताप्रमाणे असुचिर व्रता म्हणजे अशुद्ध जीवन जगण्याचा त्या व्यक्तीला सवयच लागणार. आणि त्यामुळेच मग व्यक्ती विचार करतो की मला कुत्रा मांजरांचं जीवन मला चांगलं वाटतं असा विचार करून त्यांच्यासाठी फक्त आहार निद्रा भयमैथुन आमचं याच्यात तो जास्त रुची घेणार, कुठेही धर्मामध्ये रुची घेणार नाहीये. श्लोक क्रमांक 11. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 10 वर?
जसं मुळापासून काढणे म्हणजे एखाद्याची पाप करण्याची वृत्ती आहे, एखाद्याची चोरी करण्याची वृत्ती आहे, तर ती चोरी करण्याची जी वृत्ती आहे ती काढणं गरजेचं आहे. म्हणजे त्यात चोरी केल्यानंतर त्याला माहिती आहे की मला हे असं जेलमध्ये जावं लागणार आहे, मला त्याच्यासाठी काहीतरी पनिशमेंट भेटणार आहे, मला दंड भरावा लागणार आहे. तो दंड भोगतो आणि त्यानंतर परत येतो आणि परत ती चोरी करण्याचं करतो. त्यासाठी त्याची ती आत हृदयापासून चोरी करण्याची वृत्ती पूर्णपणे नाहीशी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ज्या काही आपल्या मध्ये अनर्थ आहेत किंवा ज्या काही गोष्टी आपल्याकडे आसुरिक गुण आहेत ते मुळापासून घेणं जाणं फार गरजेचं आणि त्यासाठी हरिनामावरती विश्वास आणि त्याचा आश्रय घेणं गरजेचं आहे. नियमितपणे श्रवण आणि कीर्तन करणं गरजेचं आहे. आणि असं नाही की बाबा आज केलं वर्षभरात सगळं नाहीच होणार आहे. या जन्मात होईल, पुढच्या जन्मात होईल माहित नाही, पण आपला प्रयत्न जो आहे हा तीव्रतेने असणं गरजेचं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे अजून श्लोक क्रमांक 10 वर? श्लोक क्रमांक 11. चिंताम परिमेयां च प्रलय अंताय उपाश्रिता कामोपभोग परमा एतावती निश्चिता आशापश्य शतैर्बद्धा कामक्रोध परायणा इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेन अर्थसंचया अन्यायाने संचयान. इंद्रियतृप्ती करणे ही मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे. इंद्रियतृप्ती करणे ही मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. तर मनुष्य म्हणून आपलं काय कर्तव्य? आपले जे इंद्रिय दिले त्यांना तृप्त करणे, बरोबर? असं आसुरिक लोकांना वाटतं. अशा प्रकारे मरतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरिक लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. काही दिवसापूर्वी मी ह्याच गोष्टीची थोडासा विचार करत होतो की बरेचसे लोक जे आहेत ही अचानक करोडपती होतात, अचानक मोठे होतात, पण हे करण्यासाठी कुठे ना कुठे त्यांनी काहीतरी वाममार्गाचा उपयोग घेतलेला आहे. कुठे ना कुठे कधी काळा बाजार, कुठला तरी काळा पैसा वापरून त्याचा संचय करून त्या मार्गाने ते मोठे 2,004, 4,10, 10,000, 100 करण्याचे. पण जो व्यक्ती व्यवस्थित नियमानुसार चाललाय तसं बघितलं नाही की नियमानुसार चाललाय आणि खूप मोठा व्यक्ती झालेला. धनसंचय करण्यासाठी त्या व्यक्तीला असं चुकीचा मार्गांचा जो आहे तो आश्रय घ्यावा लागतो. हे दुर्भाग्य आहे. इथेही ते सांगण्यात आलेलं आहे की इंद्रिय तृप्ती करता तो व्यक्ती, आणि हे कशासाठी? हे सर्व काही आहे ते इंद्रिय तृप्ती करतात. इंद्रिय तृप्ती करता तो अन्यायी मार्गाने धनसंचय करतो. कोणता व्यक्ती असा अन्यायी मार्गाने धनसंचय करतो? जो असा विचार करतो की मानव संस्कृतीचा सर्वात महत्वाचा उद्देश जो आहे, मी मनुष्य आहे आणि या मनुष्य जीवनाचा उद्देश एकच आहे की इंद्रिय भोग करणे. कारण मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही ना. परत जर मनुष्य जन्म मिळणार नाही तर परत तरीच भोग करायला भेटणार आहे. त्यामुळे भोग करून घ्या, अशी आसुरिक प्रवृत्ती, अशी आसुरिक इच्छा जी आहे ती व्यक्तीमध्ये जागृत होते आणि त्यामुळे मरतेपर्यंत, मृत्यूपर्यंत तो अमर्याद चिंतांनी ग्रासलेला असतो. तर जेव्हा कधी इंद्रिय तृप्ती होते त्याच्याबरोबर चिंता ही येणारच आहे. चिंता आणि इंद्रिय तृप्ती हे एकत्र जाणारं पॅकेज आहे, त्यात वेगळं काहीच करू शकणार नाही. शेकडो हजार आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरिक लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. तात्पर्य: आसुरी लोकांना वाटते की इंद्रिय भोग प्राप्त करणे हे जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे आणि मरणापर्यंत त्यांची हीच धारणा असते. त्यांचा पुनर्जन्मावरती विश्वास नसतो. तसेच मनुष्याला आपल्या कर्मानुसार निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात यावरही त्यांचा विश्वास नसतो.
ज्यांना भोग करायचा आहे त्यामुळे तो विचारच नाही करणार ना, आणि विश्वासच नाही ठेवणार. त्याने जर विश्वास ठेवला तर तो भोग करणार नाही ना. आता कृष्ण भक्तांनी किती विचार केला की नाही करायचं मला, पण आता त्यांनी एवढं ज्ञान प्राप्त केलंय की त्याला कुठे ना कुठे ते कळणारच आहे. भक्तांच्या मुलांचं मी तेच म्हणतो, ना घडका ना घाटका, तशी सिच्युएशन आहे त्यांची. त्यांना हे माहिती आहे की कृष्ण आहेत, कृष्णावरती मला विश्वास ठेवायचा, आणि कृष्णावरती विश्वास ठेवायचा म्हणल्यानंतर पालन तर करावंच लागणार आहे, आणि पालन नाही केलं तर मी अडचण त्यांना ही माहिती आहे. त्यामुळे ना भोग करू शकत ना त्याग करू शकत. त्यांनी आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांचे कधीच अंत नसतो, आणि या योजनांपासून योजना आखत जातात, परंतु या योजनाची कधीच पूर्ती होत नाही. करतो ना आपण अशा भरपूर योजना, एकामागे एक योजना, मग ती योजना झाली की पुढची, ती पुढची झाली की तिसरी, आणि ह्या योजना ज्या आहेत अमर्यादित, त्याचा काहीच अंत नसतो. फक्त त्यासाठी प्रभुपादांसारखे मुक्त जीवात्मा पाहिजेत, ज्यांना अंतिम समय विचारलं कोण इच्छा, तुमची काही इच्छा आहे का, प्रभुपाद म्हणे कोण इच्छा नाही, माझी काहीही इच्छा नाहीये. जेव्हा तमाल कृष्ण महाराजांचं तुम्ही ते त्यांची टीकेची डायरी म्हणून आहे, शेवटच्या 6 महिन्याबद्दल प्रभुपादांच्या जीवनावरती लिहिलेले आहे, खूप छान आहे. प्रभुपादांच्या रोज काय प्रभुपाद करत होते फक्त एवढंच वर्णन केले. तर तिथे प्रभुपाद वारंवार म्हणतात की माझं फक्त 50% कार्य झाले, 50% कार्य राहिलंय. माझं 50% कार्य जे वर्णाश्रम धर्म जो आहे हा इस्कॉन मध्ये एस्टॅब्लिश करण्याचं एक महत्त्वाचं कार्य राहिले प्रभुपादचं. पण एवढं झाल्यानंतर भक्तांना असं वाटत होतं की प्रभुपादांना जेव्हा हा प्रश्न विचारला त्यांच्या गुरुबंधूंनी की तुमची काही इच्छा शिल्लक आहे का, तर प्रभुपाद म्हणतील हो माझे हे कार्य राहिलंय, ते कार्य राहिलंय. प्रभुपाद एकदम व्यवस्थित त्यांच्या चेतनेमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं माझी काहीच इच्छा राहिलेली नाहीये. तशी इच्छा, तसा विचार आपल्या जीवनात येणं गरजेचं, नाहीतर आपण जे आहेत योजना एकामागे एक करत राहतो आणि त्या योजनांमध्येच गुरफटले जातो. आणि त्यामुळेच एक माणूस असा स्वतःच्या कंपनीचा खूप विचार करत होता, आणि मृत्यू समयी त्याने त्याच कंपनी, माझी प्रॉपर्टी, त्याचं काय होईल म्हणून विचार केला, आणि त्याचा मृत्यू झाला. मुलं त्याची सांगत होती, बायको सांगत होती, अहो आम्ही काळजी घेऊ, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही देह व्यवस्थित सोडा, रामाचं नाव घ्या, रामाचं चिंतन करा. आणि तो कंपनी करत मृत्यू झाला, आणि पुढच्या जन्मामध्ये त्याच कंपनीमध्ये उंदीर म्हणून जन्माला. तर अशा योजनांचं हे फळ मिळतं. आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मरण समयी सुद्धा ते वैद्याला आपले आयुष्य 4 वर्षांनी वाढवण्याची विनंती करत होता, कारण त्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नव्हता. आणि ह्याच कारणामुळे व्यक्तीला मृत्यूचं भय असतं. मला जर मृत्यू आला तर माझ्या या योजना ज्या आहेत त्या पूर्ण होणार नाही, किंवा माझ्या इंद्रिय भोगामध्ये खूप मोठा अडथळा येणार आहे. म्हणजे इंद्रिय भोग याच्यामुळे व्यक्ती एवढा ग्रस्त होऊन जातो, किंवा त्याला ते व्रत एवढं आवडतं असतं की त्यासाठी तो म्हणजे मृत्यूसारखी गोष्ट आहे आणि त्यावेळेस काय करायचं हेही विसरून जातो. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, तो क्या, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, कि मैं आपका नाम जप कर पाऊं, असं ते आहे त्याच्यामध्ये, कि भगवान जब मैं प्राण निकल जाए तब मुझे आपकी याद आए और मैं आपका नाम का जप करूं. बहुत अच्छा परम पूज्य नवोगंध स्वामी महाराज गातात हे. मरण समयी सुद्धा तो वैद्याला 4 वर्ष वाढवण्याची विनंती करत होता, कारण त्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नव्हत्या. असे मूर्ख जाणत नाहीत की वैद्य आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाहीत. मृत्यूची सूचना आली की ते मनुष्याच्या इच्छेचा मुळीच विचार होत नाही. त्यामुळे असे बरेच राजनेते आहेत ज्यांना अजूनही पंतप्रधान बनायची इच्छा आहे, आणि त्यामुळे स्वतःचं रक्त बदलतायत आणि बऱ्याच वर्षापासून जिवंत राहण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे ते त्यांचे अजून आणि वेगवेगळ्या त्यांचे प्लॅन चालू आहेत, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची योजना चालू आहेत, जेणेकरून ते प्रकृतीचे नियम मनुष्याला जितका भोग ठरवून दिलेला असेल त्यापेक्षा एक क्षणभरही अधिक जगू देत नाहीत. आसुरी मनुष्याला परमेश्वरावर किंवा अंतर्यामी परमात्म्यावर विश्वास नसतो, आणि म्हणून केवळ इंद्रिय तृप्तीकरिता तो सर्व प्रकारचे पापकर्म करतो. आता जेव्हा असं वाटतं, हे वाचल्यानंतर भक्तांना असं वाटतं की काय हे जीवन जगून उपयोग आहे, मला नाही जगायचं जीवन, मला मृत्यू आलेला बरा. मग काही वेळेस भक्त अशी प्रार्थना करतात की मला लवकर मृत्यू यावा. नाही, आपण त्यावेळेस अशी प्रार्थना करणं गरजेचं आहे की भगवंत माझ्याकडे फार कमी आयुष्य शिल्लक आहे,
आणि ह्या कमी आयुष्यामध्ये अजून मला बरंच काही करायचं, आणि ते करण्यासाठी मला तीव्रता आणण्यासाठी जी काही गरजेची बुद्धी आहे, जी काही शक्ती आहे ती द्या. म्हणजे आपल्याला आपली नैती फिलॉसॉफी नाही, आपल्याला पळून जाण्याची फिलॉसॉफी नाहीये. निगेटिव्हला निगेटिव्ह काढून टाकणं ही फिलॉसॉफी नाहीये. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भर टाकणं गरजेचं आहे कृष्ण भक्तीची, कृष्ण सेवेची. ते फार महत्वाचं आहे. त्याच्या हृदयात एक साक्षी असतो हे त्याला माहीत नसते. परमात्मा हा जीवांच्या सर्व क्रियांचे निरीक्षण करतो. उपनिषदात या बाबतीत उदाहरण देण्यात आलेले आहे. एका झाडावर 2 पक्षी बसलेले असतात. त्यापैकी एक पक्षी शाखेवरील सुखदुःख रूपी फळे भोगतो, दुसरा पक्षी केवळ साक्षी असतो. परंतु आसुरी मनुष्यांना वेदांचे ज्ञान नाही आणि वेदावर श्रद्धाही नसते. म्हणून परिणामांची चिंता न करता, इंद्रिय तृप्ती करता स्वेच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असे तो समजतो. प्रश्न? आध्यात्मिक मला भौतिक इच्छा अपूर्ण राहिल्या तर त्यानुसार त्या पूर्ण करण्याचा व्यक्ती विचार करतो. पण आध्यात्मिक इच्छा काय असणार आहे त्याची? मला हजारो पुस्तकांचं वितरण करायचं. आध्यात्मिक इच्छा असू शकते की मला आणखीन शेकडो लोकांना जे आहे माझे म्हणजे प्रबोधनाची जी करुणा आहे त्याला वाटायची, प्रचार करायचा. आध्यात्मिक म्हणजे मला नामजप करायचं. हा, अशा भरपूर इच्छा असू शकतात, नो प्रॉब्लेम. पण आध्यात्मिक व्यक्तीला हे ज्ञान नसतं की मृत्यू येणार आहे, मृत्यू आलेला समय मला काय करायचं, मला त्या इच्छांसाठी परत जगायचं. भगवंत परत देतील आयुष्य, काही प्रॉब्लेम नाही, जप करा. म्हणजे ते ह्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती इच्छा पूर्ण करतील भगवंत, काही अडचण नाही. पण त्यावेळेस त्याला ह्या गोष्टीचं ज्ञात असतं की बाबा मला जायचंय, भगवंतांकडे जायचं, भगवंतांच्या सेवेमध्ये जायचं. ठीक आहे, ऐकू येते ना सगळ्यांना? ऑनलाईन बघताना काही अडचण नाही? हो येते प्रभूजी. ऑनलाईन पण काही प्रश्न नाहीत त्यामुळे आहेत ना सगळं उपस्थित? ठीक आहे. श्लोक क्रमांक 13, 14, 15. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदम मस्तिदमति मयित्मपि मे भविष्यति पुनर्धनम असो मया हतः श्रुत हर्निशे चापरानपि ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी आढो बीजवानस्मि होनोऽस्ति सुदृशो मया यक्षे दास्यमि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिता. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. मी इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मी भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आयुष्याबद्दल माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, दान होई देईल आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. तर अशा अज्ञानी लोक जे आहेत, जे मोहग्रस्त झालेले आहेत, अज्ञान ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान नाहीये, तो नेहमी मोहग्रस्त असणार आहे. म्हणजे त्याच्याकडे ज्ञान नाहीये, म्हणजे सूर्य नाहीये, तो अंधकारात असणार आहे आणि अंधकारात त्याला कुठल्याही गोष्टीची, खऱ्या आणि खोट्या गोष्टीची पडताळणी तो करू शकणार नाहीये. तशा प्रकारे अज्ञानातून ज्ञानात येणं गरजेचं आहे आणि योग्य प्रकारचं ज्ञान जे आहे ते अर्जित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की हा जो व्यक्ती आसुरी प्रवृत्तीचा, हा मी ईश्वर आहे की त्याचा भाव जो आहे तो जास्तीत जास्त प्रबळ होत चाललाय की मी ईश्वर आहे. आणि त्यामुळे तो स्वतःला बलवान समजतोय, धनवान समजतोय, बलाढ्य समजतोय. तो इतर शत्रूंवरती पूर्णपणे मात करणारा एकदम बलशाली स्वतःला समजतोय किंवा अतिशय बुद्धिमान समजतोय. का? कारण ही जी चेतना आहे ही मी कृष्ण आहे किंवा मी भगवंत आहे, ही जी चेतना आहे त्या चेतनेमुळे तो व्यक्ती पूर्णपणे अज्ञानामुळे मोहग्रस्त झालेला आहे.
ठीक आहे. श्लोक क्रमांक 16. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु च. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरिक लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. तर त्या व्यक्तीचं काय होणार आहे? असे जे आसुरिक व्यक्ती जे आहेत त्यांचं आपण कार्य पाहिलं की अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतात. असे कार्य करणारे व्यक्ती जे आहेत त्यांचं पतन होणार आहे, त्यांचं नरकामध्ये ते पतित होणार आहे. आणि त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट, ते इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होणार आहे. इंद्रिय तृप्ती जी आहे त्याच्यासाठी सर्व काही असणार. एवढ्या नरक यातना भोगावं लागणार आहेत हे माहिती असताना किंवा आता सध्याच्या जीवनामध्ये सुद्धा त्या चिंतेमुळे किंवा त्याचा जो परिणाम होतो इंद्रिय तृप्तीचा, तो नरक यातने समान जो परिणाम होतो ते पाहून सुद्धा व्यक्ती विसरून जातो. जसं प्रभुपाद उदाहरण देतात ना की स्त्रीला जे काय म्हणतात त्याला, डिलिव्हरी काय म्हणतात, प्रसूती वेळेस जे दुःख होतं म्हणजे वेदना होतात, त्या वेदना झाल्यानंतर सुद्धा स्त्री जी आहे ती पुन्हा तिची इच्छा होते आई होण्याची, ती वेदना जी आहे ती विसरून जातात. तशाच प्रकारे असा मूर्ख जीवात्मा आहे जो इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेला असतो आणि तिथे त्याला अनेक वेदना होतात आणि त्या वेदना होताना सुद्धा तो जो आहे तो पुन्हा त्या वेदना भोगण्यासाठी त्याला वाटतं की आता नाही झालं, परत पुढच्या वेळेस जे आहे मी इंद्रिय तृप्ती आणखी व्यवस्थितपणे करेन ज्याच्यामुळे मला आनंद प्राप्त होईल. आणि त्या अशा आनंदाच्या शोधामध्ये जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे आसक्त, अत्यधिक आसक्त होतो आणि त्यामध्ये नरकामध्ये तो पतित होणार आहे. आसुरिक मनुष्यांच्या धनसंचयाच्या इच्छेला काहीच अंत नसतो. धनार्जनाची त्यांची अभिलाषा अमर्याद असते. कित्येक वेळा असे अनाउन्समेंट होते की हा अमुक अमुक व्यक्ती जो आहे हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने असं पाहिलंय का की सगळं काही सोडून दिलंय, आता झालो मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती झालोय, आता मी पुढचा धनसंचय करण्याचा प्रयत्न करणार. तो पूर्णपणे त्याचा आणखीन जास्त करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुठेतरी एक लिमिट बांधणं गरजेचं आहे, नाहीतर त्या कुठेतरी बांधणं गरजेचं आहे. नाहीतर तो बांध जो आहे तो आपण वाढवत राहतो. जसं मुलांना मी सांगतो ना की तुमच्या जीवनामध्ये एक बाउंड्री आखून ठेवा की ह्या बाउंड्रीच्या पलीकडे आपल्याला काहीही करायचं नाही. असं म्हणत नाही की तुम्हाला बंधनात राहायचंय, तुम्हाला नेहमी कुठल्या तरी या गोष्टीत राहायचं, पण तुम्ही स्वतःची एक नियमित अशी एक बाउंड्री बनवून ठेवा. पण आपण काय करतो, ती बाउंड्रीची रशी उचलतो आणि थोडी आणखीन थोडी वाढवतो आणि असं वाटतं की आणखीन थोडंसं वाढवलं की मला सुख मिळणार. म्हणजे भक्तिमय जीवनात सुद्धा आपल्याकडून ह्या चुका होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ते निर्धारित करणं गरजेचं की बाबा एवढा धनसंचय बस, एवढ्या वेळानंतर मला ती रिटायरमेंट घेणं गरजेचं. जसं मी काल सांगत होतो की तो जो मुलगा त्याला मी भेटलो होतो त्याने ठरवलंय की बाबा 23 पर्यंत लग्न झालं पाहिजे, 30 पर्यंत 2 मुलं झाली पाहिजे, त्यांचं एज्युकेशन, वयाच्या 50व्या वर्षापर्यंत रिटायरमेंट. आणि असे बऱ्याच भक्तांनी, तुम्ही सगळ्यांनी केलं असेल, असे बऱ्याच भक्तांनी असं जीवनामध्ये प्लॅन केलाय की नाही बाबा आपल्याला असं वयाच्या 60, 70, 80, 100 पर्यंत जगायचं. आणि तोपर्यंत म्हणजे खास करून हे राजनीतिक जे आहेत सगळे ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे. वयाच्या 90, 100 मध्ये सुद्धा त्यांना कुठेतरी मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री काहीतरी बनण्याची इच्छा आणि त्यांना वाटतं मी कधीतरी कसं तरी प्राप्त करेन. तर ही अभिलाषा आपल्याकडे कधी नसावी आणि ही अभिलाषा जी आहे व्यक्तीला, खास करून धनसंचयाची जी अभिलाषा आहे ती व्यक्तीला नेहमी गोरफटणार आहे. आणि त्यामुळे विशेष करून वैराग्याने तर ह्या गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं. आणि त्यामुळे जो वैरागी असतो त्याने जे अति श्रीमंत व्यक्ती आहेत, जे ऐश्वर्यवान व्यक्ती आहेत त्यांच्याशी जास्त संपर्कात राहू नये
असं सांगितलं. इव्हन चैतन्य महाप्रभू तर प्रतापरुद्र महाराजांना भेटायला तयार नव्हते. हरे कृष्णा, आवाज येत नाहीये. हरी बोल. हरे कृष्णा. येतोय येतोय का? येतोय येतोय व्यवस्थित येतोय. ठीक आहे. माताजी आज तुम्ही ऑफलाईन नाहीये? हरे कृष्णा. मी का प्रभूजी सेवा घेते. कुठे? भाजी बनवायची सेवा होती एक, तिथे भाजी बनवतीये, त्यामुळे साईडला ऐकता करतेय. सॉरी प्रभूजी. आपल्या भक्तांना भगवंतांनी असे हजारो कान हजारो डोळे नाही प्रभूजी, लक्ष देऊन ऐकतेय. 10,000 जीवा दिले. नाही, अचानक आली सेवा म्हणून नाही म्हटले, मग सेवा मिळते म्हटलं घ्यावं. ठीक आहे, ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतोय का आता व्यवस्थित? काय सांगत होतो मी? येतोय प्रभूजी. त्याच्यानंतर काहीतरी मत होतं. महाप्रभू प्रताप महाराजांना भेटायला तयार नव्हते असं म्हणाल तुम्ही. काय 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 चैतन्य महाप्रभू ते प्रताप महाराजांना चैतन्य महाप्रभू जे आहेत हे प्रतापरुद्र महाराजांना भेटायला तयार नव्हते. तशाच प्रकारे जे वैरागी आहेत त्यांनी अशा ऐश्वर्यवान व्यक्तींकडे जाणे किंवा त्यांच्या घरी संपर्कात येणं टाळलं पाहिजे. किंवा जरी तुम्हाला काही कारणासाठी सेवेसाठी डोनेशन कलेक्ट करण्यासाठी त्या व्यक्तींकडे जावं लागत असेल तर त्या व्यक्तींचा म्हणजे बऱ्याच वेळा हे पाहण्यात आलंय की कोणाकडून तरी दान मिळणार आहे म्हणून काहीतरी खोटा प्रचार, खोटा संकल्पना किंवा ह्याचा प्रचार प्रसार केला. जसं आपल्याकडे पहिल्यांदा इस्कॉनमध्ये हे प्रभुपादांनी फार सांगितलं होतं की लाईफ मेंबर बनवा. आणि लाईफ मेंबर बनवण्यासाठी भक्त जे आहेत बऱ्याच काही खोट्या गोष्टी सांगायला तयार झाले की तुम्हाला हे मिळेल, तेही मिळेल, तेही मिळेल. आणि जेव्हा ते यायचे त्यांना मिळत नव्हतं, मग त्यांना फार त्या गोष्टीचा वैताग येत होता की बाबा हे खोटं बोलण्यात आलं. असं होऊ नये. धनसंचय आणि विशेष करून जे वैरागी आहेत त्याने, कारण तो वैरागी जो आहे या आसक्त व्यक्तीमुळे त्या गोष्टीला आसक्त होणार आहे. जसं सांगितलंय की जो व्यक्ती स्त्रीशी संग करण्यापेक्षाही स्त्री संगीशी संग करणं अतिशय भयंकर आहे. चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्या स्त्रीशी संग करत असाल तर त्या गोष्टीत तुम्ही आसक्त जास्त होणार नाहीये. पण तुम्ही जर एखादा स्त्री संगी असेल त्याला जर तुम्ही आसक्त झालात, त्याच्याशी जर तुम्ही संघ वाढवला तर तुम्ही लवकरात लवकर काहीतरी पाप करणार आहे. आणि त्यामुळे स्त्री संगीशी पासून दूर राहणं जरुरी आहे. तशाच प्रकारे जे धनसंचय करण्यामध्ये पूर्णपणे ग्रस्त आहेत अशा व्यक्तींचा जर संघ केला तर आपण जो आहोत तो तशाच प्रकारची चेतना वृत्ती आपली होणार आहे. त्यामुळे आपण कोणाबरोबर राहत आहोत, कशा प्रकारची आपली भक्त संघ आहे हेही पाहणं गरजेचं आहे. कधी भक्त संघामध्ये सुद्धा त्या गोष्टी जे या प्रकारचे भक्त सापडू शकतात की बाबा नाही नंतर करूयात, भक्ती जी आहे ती आपण नंतर 20 वर्षानंतर करूयात. आतापर्यंत आपल्याला घर सांभाळायचंय, धनसंचय करायचा आहे, हे करायचं, ते करायचं असं सांगणारे बरेच व्यक्ती भक्त समुदायामध्ये सुद्धा भेटू शकतात. तर आपण कोणाचा संघ करतोय हेही पाहणं आपल्याला गरजेचं. कोणत्या योजना केल्याने अधिकाधिक वाढत जाईल केवळ याचाच तो विचार करीत असतो. यास्तव तो कोणतेही पापकर्म करण्यास संकोच करीत नाही आणि अवैध तृप्तीकरिता तो काळा बाजारही करतो. आपल्याकडे असलेला जमीन जुमला, कुटुंब, घर, धनसाठा इत्यादी गोष्टींनी तो मोहग्रस्त झालेला असतो आणि या गोष्टीमध्ये अधिकाधिक वृद्धी कशी होईल याचीच तो योजना आखीत असतो. ते युपीएससीची एक्झाम देतात, एमपीएससीची एक्झाम देतात, त्यांची एक्झाम परीक्षा जेव्हा असते तर त्यांची जी इंटिग्रिटी, ऑनेस्टी, प्रामाणिकता जी आहे त्याची तपासण्याची त्यांची एक परीक्षा आहे. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये काही प्रश्न विचारले जातात, त्याच्यातून त्या व्यक्तीची प्रामाणिकता काय आहे ती तपासली जाते. आणि तो व्यक्ती जेव्हा खुर्चीवरती बसतो त्याच्या खुर्चीचा एक गुण आहे की तो व्यक्ती काही कालावधीतच पूर्णपणे भ्रष्टाचार करायला सुरुवात करतो. आणि हे भ्रष्टाचार असण्याचं कारण आजूबाजूची परिस्थिती तर आहेच, पण स्वतःचा भ्रष्ट विचार आणि भ्रष्ट आचरण. त्यामुळे तो व्यक्ती जाणारे असे बरेच जण जाऊन विचार करतात. म्हणजे माझा एक खूप चांगला मित्र बालपणीचा, त्याने युपीएससी साठी भरपूर प्रयत्न केला होता. एमपीएससी मध्ये तो लगेच क्रॅक झाला आणि तो नागपूरला ऍग्रिकल्चरचा मोठा ऑफिसर म्हणजे क्लास 2 ऑफिसर झाला. आणि तिथे त्याची अजिबात इच्छा नव्हती, पण त्याला आजूबाजूची परिस्थितीने त्याला खूप फोर्स केला की तू हे करायलाच पाहिजे. शेवटी 1.5 वर्षानंतर त्याने नोकरी सोडली. नंतर तो एक इन्स्टिट्यूट चालवतो ज्याच्यामध्ये मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग देतो. आणि तो फक्त मुलांना तो विशेष करून सांगतो की तुम्हाला तर हे अडचणीत जाणार आहे, कारण तुमच्यामध्ये काहीतरी प्रिन्सिपल्स आहेत तुम्ही जीवनामध्ये करण्यासाठी.
त्यामुळे तुम्ही करूच नका म्हणतो, तुम्हाला पुढे जाऊन खूप त्रास होतो. तर अशा धनसंचय करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या लोकांबरोबर राहिलं तर व्यक्ती जो आहे हा तशाच प्रकारची चेतना होणार आहे आणि तशाच प्रकारचा तो व्यक्ती होणार. आणि त्यामुळे भ्रष्टाचार जो आहे हा भारतामध्ये असा मुळामुळात कान्याकोपऱ्यात गेलेला आहे. म्हणजे आपला स्वतःचा जरी विचार केला, जर पोलिसांनी आपल्याला पकडलं तर आपण काय करतो? रीतसर पावती काढा असं म्हणतो का आपण? आपण फक्त हिरवी नोट, पिवळी नोट, पांढरी नोटची काय ती पुढे करतो आणि आपण त्या भ्रष्टाचाराला पुढे हे करतो. मग त्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, नियमांचं उल्लंघन करायचं नाही. आपण नियमांचं उल्लंघन केलं नसेल तर आपल्याला कसली भीती नाही, आणि त्या नियमांचं उल्लंघन केलं नाही तर आपण त्या गोष्टी. पण आता म्हणजे आता प्रॅक्टिकली बऱ्याच पाहायला गेलं की व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं तर अशी सिस्टीम बनवून ठेवली की पैसे काढावेच लागतात काही ना काहीतरी करून, कुठं ना कुठून, कशासाठी. तर तरी आपण प्रयत्न करायचा की आपल्याकडून भ्रष्टाचाराला जास्त वाढावा मिळणार नाही त्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आपल्याकडे असलेल्या जमीन जुमला, कुटुंब, घर, धनसाठा इत्यादी गोष्टींनी तो मोहित झालेला असतो. अधिकाधिक वृद्धी कशी होईल याची त्याची योजना असते. त्याला सामर्थ्यावर विश्वास असतो, आपल्या सामर्थ्यावर विश्वास असतो, आणि जे काही त्याला प्राप्त होते ते त्याच्या पुण्यकर्माचे फळ आहे हे त्याला माहीत नसते. त्याला अशा गोष्टींचा संचय करण्याची संधी दिली जाते, परंतु त्याला पूर्वकर्माची मुळीच जाणीव नसते. यातला त्याला वाटते की केवळ स्वकष्टामुळेच त्याला आपल्याला धनप्राप्ती झाली आहे. त्यामुळे कधीही कोणाच्या डोक्यामध्ये हा विचार आला की का बरं पाश्चात्य देशातली लोक एवढे पाप करतायत तरीही त्यांच्याकडे एवढा सुख, समृद्धी, आनंद, धनसंचय कसा, आणि भारतातले लोक एवढे धार्मिक आहेत तरी त्यांच्यामध्ये एवढं दुःख का? तर हे दुःख भोगणं चांगलं आहे, हे गरिबी भोगणं चांगलं आहे, पण ह्या भारत देशात राहून तिथे व्यवस्थित जीवन जगण्यात आनंद आहे. तिथे जाऊन धनसंचय करून तशा प्रकारचं पाश्चात्य देशातल्या व्यक्तींसारखं पापमय कार्य करून पुढचं भविष्य जे आहे त्याचं पूर्ण बट्ट्याबोळ. त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांना जे काही प्राप्त झालंय ते झालंय, पण भविष्यामध्ये ते प्राप्त होईल अशी होणारच नाही, कारण ते सध्याचं जे त्यांचं पापकर्म आहे त्याचा जो संचय वाढवत चाललेला. त्यामुळे असे आसुरी व्यक्ती आहेत, त्यांना ह्या गोष्टीचे ज्ञान नाहीये किंवा ह्या गोष्टीने पूर्णपणे मोहग्रस्त झालेत आणि विसर पडलेला आहे ह्या सर्व गोष्टींचा. कित्येक लोकांना हीच अपेक्षा आहे की आपण जावं, परदेशामध्ये जायचंय, परदेशात राहायचंय, तिथे भरपूर धनसंचय करायचा आहे, तसं परदेशी व्यक्ती जो आहे तशा प्रकारचं ऐश्वर्य जगायचंय. काय ठेवलंय भारतामध्ये? कितीतरी इथून भारतातून गेलेले मुलं मुली जे आहेत हाच विचार करतात, काहीच नाहीये. म्हणजे जो मुलगा ज्याने 20 वर्ष इथे काढले तो फक्त 1 वर्षात परत आल्यानंतर, ब्रो इट इज सो डर्टी हिअर, किती घाण आहे इथे. अरे म्हणलं तुला जाऊन 1च वर्ष झाले, 365 दिवस पूर्ण झालेले नाहीयेत, तू लगेच बोलाय रस्ते किती खराब आहेत प्रभूजी, आम्ही तिथे राहतो, आम्ही हे. अरे म्हणलं ठीक आहे, लागला हवा लागली पूर्णपणे. तर तिकडचं ऐश्वर्य पाहून, म्हणजे कुठेही, फक्त तिकडचं नाही, तो जर स्वर्गात गेल्यानंतर ते हे पूर्ण हे भूतल तर असं एकदम तुच्छ वाटेल, एकदम गटारासारखं वाटेल. त्याच्या वरच्या लोकांना गेल्यानंतर स्वर्ग गटारासारखं वाटेल. मग ह्याच गोष्टी पाहत राहायचंय का? ह्याच गोष्टींचा संचय करायचा आहे का? पाप आणि पुण्याचा संचय करायचा का? नाही, आपल्याला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर पडायचंय. आणि त्यामुळेच ह्या आसुरिक प्रवृत्ती ज्या आहेत त्यांचा मुळापासून नाश करणं गरजेचं आहे, कारण ही आसुरिक प्रवृत्ती कधी, कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या कारणामुळे बाहेर येईल हे आपल्याला माहित नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले आचार्य त्यांनी इतकं उत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणजे रघुनाथ दास गोस्वामी असू देत, त्यांचं वैराग्याचं उदाहरण घ्या, रूप गोस्वामीपाद, सनातन गोस्वामीपाद, एवढी संपत्ती सोडून, त्यांच्याकडे जेवढी संपत्ती होती, त्यांच्याकडे लाखोनी सोन्याच्या नाणी होती, त्यांच्याकडे सोन्याची नाणी. आपल्याकडचे लाखो 1 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे नाणे नाहीत, सोन्याची नाणी. एवढी संपत्ती, एवढा मान सन्मान, तिकडचा नवाब जो त्यांच्याशिवाय कार्य करू शकत नव्हता, आणि हे सगळं एका रात्रीत सोडून येणं एवढं विशेषतः आहे. त्यांना कुठेही त्यांना धनसंचय करायची इच्छा नव्हती. त्यावेळेस त्यांना या गोष्टीतून बाहेर पडायचं होतं, त्यांनी फक्त श्रीमद भागवताचा आश्रय घेतला. प्रभुपाद सुद्धा एक, म्हणजे प्रभुपादांबद्दल असं वर्णन करण्यात येतं की ही वॉज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन. प्रभुपादांनी, काही जणांचं असं म्हणणं आहे की प्रभुपाद भारतातून अमेरिकेत गेले आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी एवढा मोठा बिझनेस स्थापन केला. जर त्या बिझनेसच्या दृष्टीने विचार केला तर प्रभुपादही खूप काही करू शकत होते, पण जेव्हा त्यांना कळालं की भगवंत माझ्याकडून काढून घेतात, त्यांनी सर्व काही सोडून दिलं. त्यामुळे आपल्याला जीवनाचे आदर्श हे आहेत. आपल्या जीवनाचा आदर्श धीरूभाई अंबानी किंवा मुकेश अंबानी किंवा अनिल अंबानी नाहीये.
आपल्या जीवनाचा आदर्श जो आहे हा बिल गेट्स नाही आहे. आपल्या जीवनाचा आदर्श काय तो इलेक्ट्रिक गाड्यांवाला इलॉन मस्क नाही आहे. आपल्या जीवनाचा आदर्श जो आहे ते उत्कृष्ट आचार्य आहेत. आणि वारंवार आपल्याला ह्या गोष्टीची आठवण, मी काही दिवसापूर्वी ह्या गोष्टीचा विचार करत होतो की मी खरंच हा प्रयत्न करतोय का की मला भगवद्धामात जायचं, की माझा प्रयत्न जो आहे मग कुठलीही सेवा करताना, कुठल्याही प्रकारचे कपडे वस्त्र परिधान करताना, की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ग्रहण करताना, कोणत्याही प्रकार व्यक्तीच्या लोकांबरोबर राहताना हा माझा प्रयत्न चाललाय का की मी जी एक शिडी आहे, मग ती मॅनेजमेंटची शिडी असेल किंवा प्रतिष्ठेची शिडी असेल किंवा एक वरिष्ठ असण्याची शिडी आहे, ती शिडीवर चढण्याचा प्रयत्न करतोय की मी एक प्रामाणिक शिष्य बनून भगवंतांचा एक प्रामाणिक भक्त बनून राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने प्रगती करतोय. कारण प्रगती जी आहे या दृष्टीने होऊ शकते. इस्कॉनमध्ये राहून सुद्धा, एका संस्थेत राहून, एका आध्यात्मिक संस्थेत राहून सुद्धा व्यक्ती पूजा लाभ प्रतिष्ठेनुसार त्या प्रकारे जी आहे ती एक शिडी आहे. एक पूजा लाभ प्रतिष्ठेची शिडी धार्मिक संस्थानामध्ये पण आहे आणि एक आहे एक भगवंतांकडे प्राप्त करण्याची शिडी. मग आपण कुठल्या शिडीवरती चालतोय आणि तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याच्यासाठी प्रचार करतोय का, मी त्याच्यासाठी भक्तिशास्त्री क्लास देतोय का, मी का त्याच्यासाठी लोकांना जमा करतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. की त्याच्यासाठी मी कुठल्या तरी मॅनेजमेंटच्या शिडीमध्ये जातोय का, हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण इथे सर्वजण वारंवार स्वतःला आठवण करून देण्याची गरज आहे की आपण इथे भक्त बनण्यासाठी आलो, श्रीकृष्णाचे दास बनण्यासाठी आलेलो आणि त्या भावनेने आपण जे आहे हे आपलं जीवन मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आसुरी प्रवृत्ती आपल्या जीवनातून काढणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 17. एक दंभिक गर्विष्ठ असा जो आहे आसुरिक व्यक्ती, त्याचं जो आहे नरकामध्ये पतन होतं, आपण पाहिलं. असे जे दंभिक व्यक्ती आहेत, आसुरिक व्यक्ती जे आहेत, हे नेहमी हिपोक्रिटिकल म्हणजे मराठीमध्ये हिपोक्रिटिकलला मराठीत काय म्हणतो? ठीक आहे, पाहूया. श्लोक क्रमांक 17. संमोहित. काय? संमोहित. स्वहित. समूहात अडकलेले. भोंदूगिरी. त्यांचा जो स्वभाव असतो हा फसवणुकीचा असतो. ते जे आहेत हे भोंदूगिरी करणारे आहेत. प्रभात नेहमी म्हणायचे, दिस मटेरियल वर्ल्ड इज फुल ऑफ चीटर्स अँड चीटेड. या भौतिक जगतामध्ये सर्व फसवणारे आणि फसणारे. श्लोक क्रमांक 17. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञस्ते दंभेना विधिपूर्वकम्. आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरिक लोक कधी कधी शास्त्राच्या विधिविधानांचे पालन न करता अहंभावामुळे केवळ नाममात्र यज्ञ करतात. तर फक्त नाममात्र यज्ञ करतात, यज्ञ करायचे म्हणून करतात, त्यात त्यांना काही अर्थ नाहीये. म्हणजे असे सध्या इलेक्शन जोरावरती आहे आणि त्यामुळे असे बरेच अधर्मी जे आहेत ते धर्माचं प्रदर्शन करतात. फक्त नाममात्र की असं धर्माचं प्रदर्शन केल्यानंतर जे आहेत मला अमुक अमुक ठिकाणी हे मिळेल. तर अशा अहंभावामुळे केवळ नाममात्र यज्ञ करतात. असे बरेचसे लोक आहेत ज्यांना वाटतं की बाबा हा अमुक अमुक यज्ञ केला तर मला काहीतरी पूजा लाभ प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे, काहीतरी मला जे प्राप्त करायचे धन आहे ते धन प्राप्त होणार आहे, सौंदर्य प्राप्त होणार आहे, चांगला ऐश्वर्य, चांगलं शरीर प्राप्त होणार आहे आणि म्हणून ते कार्य करतात. किंवा एक दिखावा म्हणून असे कित्येक लोक असतात ज्यांच्याकडे हे हमारे गुरुजी आहे, म्हणजे गुरुजींना घरी घेऊन येणं, त्यांचा सन्मान करणं, त्यांचे पाय धुणं हे सगळं करतात, पण गुरुजींनी सांगितलेलं एकाही वचनाचं पालन करत नाही. ते गुरुजी फक्त नाममात्र गुरुजी आहेत. असे खूप मोठी घराणे ज्यांचे मोठे गुरुजी आहेत, पण त्या गुरुजींचं कुठेच ते पालन करत नाही. त्याला काहीच अर्थ नाही. आपल्याला श्रेष्ठ मानणारे, सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आश्रित लोक कधीही शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता
अहम भावामुळे केवळ नाममात्र यज्ञ करतात. शास्त्रांचं विधिविधानाचं पालन केलं ना की ह्या सर्व गोष्टी विरुद्ध होणार आहेत. ह्या सर्व गोष्टीतून तो व्यक्ती मुक्त होणार आहे. तर अशा प्रकारचं त्याचं जे आहे एक थोतांड आहे, एक गोंदूगिरी जो आहे, एक फसवणुकीचा स्वभाव असतो हा राक्षसी वृत्तीचा. श्लोक क्रमांक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपर देवेषु पदिष्यन्त अभ्यसूयकः. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरिक लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहांमध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. भगवंतांची प्रतीची ईर्ष्या आणि द्वेष जे आहे हे सगळ्यात मूळ कारण आहे. अशी भगवंतांची द्वेष आणि ईर्ष्या केल्यामुळे ते जे प्रमुख जो धर्म आहे, जीवेल स्वरूप कृष्ण नित्यदास स्वभाव आहे, प्रत्येक जीवाने आपला धर्म आहे भगवंतांशी संबंध जोडण्याचा, या सर्व गोष्टींची ते निंदा करतात. आणि त्यांच्यामध्ये मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध हे अतिशय प्रबळ झाल्यामुळे अतिशय मोहित झालेले असे आसुरिक लोक जे आहेत ते आपल्या देहामध्ये इतरांच्या देहात स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात. आसुरी मनुष्य भगवंतांच्या श्रेष्ठतेला विरोध करतो आणि त्यांच्या शास्त्रावर विश्वास नसतो. आसुरी मनुष्य भगवंत आणि शास्त्रांचा सदैव द्वेष करतो. त्याला प्राप्त झालेल्या तथागत प्रतिष्ठेमुळे, त्याच्याकडे असणाऱ्या धनसंचयामुळे आणि बळामुळे तो असे करण्यास प्रवृत्त होतो. त्याला माहित नसते की वर्तमान जीवन म्हणजे पुढील जन्माची तयारी आहे. त्याला हे माहित नसल्यामुळे वस्तुतः तो स्वतःचाच व त्याच्याबरोबर इतरांचाही द्वेष करीत असतो. यामुळे तो स्वतःच्या आणि इतरांच्या शरीराचा हिंसाच करीत असतो. तो अज्ञानी असल्यामुळे भगवंतांच्या निर्णयाची पर्वा करीत नाही. भगवंतांच्या आणि शास्त्रांच्या द्वेषी असल्यामुळे तो परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल वादविवाद करतो आणि शास्त्र प्रमाणांची अधिकृतता नाकारीत आपले प्रत्येक कर्म करताना तो स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली समजतो. आपल्या इतके बल, सामर्थ्य आणि धन इतर कोणाकडेच नाही असे वाटत असल्यामुळे तो वाटेल तसे वागतो आणि त्याला वाटते की आपल्या कोणीही रोखू शकत नाही. त्याच्या इंद्रिय तृप्तीची आड येणारा कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करण्याची योजना तो आखतो. खूप उदाहरण आहेत असे जीवनामध्ये, असे विचित्र लोक. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज अमेरिकेमध्ये प्रचार करत होते आणि प्रचार करता असताना युनिव्हर्सिटीमध्ये प्रचार करत होते. ते काही मोठ्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथे युनिव्हर्सिटीमध्ये एक ब्रांच होती. एक त्या ब्रांचचं नावच असं होतं की स्पिरिच्युअल डिपार्टमेंट, म्हणजे स्पिरिच्युअल नॉलेज घेण्याचं एक डिपार्टमेंट. तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर महाराज परवानगी घ्यायला गेले होते की मलाही काहीतरी स्पिरिच्युअल गोष्टी करायच्यात, मीही मॉन्क आहे, मी एक साधू आहे आणि प्रचार करायचा आहे भगवंतांबद्दलचा. तर तिथे परवानगी घ्यायला गेल्यानंतर तो जो व्यक्ती होता तो तिथे तो बसलेला होता. तो व्यक्ती विचित्र होता, तो माणूस सगळा. तर हा व्यक्ती जो आहे तो तिथला खूप मोठा फादर होता, त्या तिकडच्या युनिव्हर्सिटी चर्चचा वगैरे. आणि तो तिथे सगळ्यांना रोज प्रत्येक संडेला ज्ञान द्यायचा, बायबल मधून जे काही शिकवायचा वगैरे सगळ्या गोष्टी. आणि तो सगळ्या गोष्टी तिकडच्या लोकांना पीएचडी देण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये तो प्रमुख होता. एवढा प्रमुख होता की म्हणजे त्याच्याकडे सगळ्या प्रकारचं ज्ञान होतं बायबलचं किंवा बाकीच्या गोष्टींचं काही. आणि तो महाराजांशी चर्चा करताना म्हणे का करायचं तुम्हाला प्रचार. मग महाराजांना भगवंतांची सगळ्या गोष्टी ह्या सगळ्याशी चर्चा केली. आणि ह्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर तो म्हणाला, तुम्हाला खरंच वाटतं का की भगवंत असतात म्हणून? जो फादर म्हणून एवढे वर्ष प्रवचन करतोय तो प्रश्न विचारतोय, तुम्हाला खरंच वाटतं का भगवंत असतो म्हणून? आणि हा इतका विक्षिप्त व्यक्ती होता की जेव्हा महाराज त्याच्या रूम मध्ये दुसऱ्यांदा गेले तर तिथं पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये असा आडवा पडलेला होता. आणि त्याला फक्त इंद्रिय भोग करणं हाच त्याच्या जीवनाचा त्याला उद्देश वाटत होता. मग इथे जसं त्याप्रमाणे सांगितलंय की असे व्यक्ती जे आहेत हा भगवंतांना मानत नाहीत, भगवंतांबद्दल त्यांना विश्वास नसतो, इंद्रिय भोग करणं हाच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. आणि असे इंद्रिय भोग करणारे व्यक्ती जे आहेत त्यांना फक्त दुसऱ्यांची फसवणूक करता येते. आणि अशी फसवणूक करणारे व्यक्ती जे आहेत
हे असा आसुरिक स्वभाव जो आहे हा नेहमी प्रकट करतात आणि त्यांच्या जीवनात जे कोणी येतं त्याला ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, नष्ट करण्याचा पूर्णपणे योजना आखत असतात. श्लोक क्रमांक 19. काही प्रश्न आहे आतापर्यंत चर्चा होती? तानहं द्विषतः पुराण नाही रे, पुराण संसारेषु नराधमान् क्षिप्यामजस्रमंश क्षिप्रामि अजस्रम अशुमान् आसुरेषु एव योनिषु जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरातील विविध आसुरिक योनीत टाकीत असतो. आता भगवंत काय करतात अशा आसुरी व्यक्तींचं, त्याच्याबद्दल भगवंत स्वतः सांगतात. हे जे अशा आसुरी व्यक्ती आहेत जे मला विसरलेत, माझं अस्तित्व मान्य करायला तयार नाही आहेत, ते फक्त गर्विष्ठ आहेत, दंभ आहेत, जे अहंकाराने पूर्णपणे मदमस्त झालेले आहेत, मोहग्रस्त आहेत, अज्ञानी आहेत, असे जे आसुरी व्यक्ती आहेत त्यांचं काय होतं तर भगवंत सांगतात अशा आसुरी व्यक्तींना मी चिरकालासाठी, भरपूर दूरच्या कालावधीसाठी त्यांना जे आहे त्या भवसागरातील विविध आसुरी योनीमध्ये टाकीत असतो. आसुरीं योनिमान् मापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येय कौन्तेय ततो यान्त धमां गती. हे कौन्तेय, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. तर जोपर्यंत व्यक्ती आसुरी गुण सोडत नाही तोपर्यंत तो भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही. आणि असे व्यक्ती जे आहेत जे आसुरी गुण वाढवतच राहिलेले आहेत त्या व्यक्तींना भगवंतांची प्राप्ती ही दूर दूरपर्यंत प्राप्त होऊ शकत नाही. असे व्यक्ती जे आहेत ते माझ्याकडे येऊ शकत नाही आणि हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. काही प्रश्न आहे कोणाचा? श्लोक क्रमांक 19-20 वर. श्लोक क्रमांक 19 तात्पर्य. या श्लोकामध्ये स्पष्टपणे दर्शवण्यात येते की विशेष जीवाला विशेष देह प्रदान करणे ही परमेश्वरांच्या अखत्यारीनुसार घडते. भगवंत श्रेष्ठतेचा स्वीकार करण्यास आसुरी मनुष्य राजी नसेल आणि ही वस्तुस्थिती आहे की तो आपल्या लहरीप्रमाणे कर्म करू शकतो, परंतु त्याचा पूर्ण जन्म त्याच्या स्वतःच्या नियंत्रणावर अवलंबून नसून भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. श्रीमद भागवतातील 3ऱ्या स्कंदामध्ये म्हटले आहे, जीवाला मृत्यूनंतर मातेच्या उदरामध्ये गर्भस्थ केले जाते. तेथे त्याला देवी शक्तींच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रकारचे शरीर प्राप्त होते. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला पशु, कृमी, मनुष्य इत्यादी अनेक प्रकारची योनीत आढळतात. या सर्व योनींची निर्मिती आकस्मिकपणे होत नसून दैवी शक्तीच्या योनीनुसार होते. परंतु असुरांच्या बाबतीत तर त्यांना चिरकालासाठी असुरांच्या योनीत ठेवले जाते आणि अशा प्रकारे ते द्वेषी आणि नराधमच राहतात. अशा असुरांच्या योनीतील लोक हे सदैव कामुक, सदैव हिंसक, द्वेषी, अपवित्रच असतात. अरण्यातील अनेक प्रकारच्या शिकाऱ्यांना आसुरी योनीतील मान्यता येते. अशी आसुरी योनी जी आहे ही वारंवार दिसून येते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या जीवात्म्यांमध्ये. बरोबर. फक्त त्यांना एकदा हा प्रश्न विचारा की हे सगळं जाणल्यानंतर तुम्ही करणार काय, पुढे करणार काय? जर तुम्हाला कळालं की हे असं कर्म केल्यानंतर मनुष्य बनतो, असं केल्यानंतर गाढव बनतो, असं म्हणल्यानंतर गाई बनतो, तुम्ही करणार काय? ते तुम्ही बदल करणार आहे तुमच्या जीवनामध्ये की नाही हे विचारणं गरजेचं.
बरोबर. मग त्यामुळे अशा व्यक्तींना भागवत पुराण द्यायचं आणि सांगायचं ह्याच्यात सर्व काही दिलेलं. गरुड पुराणापर्यंत पोहोचण्याच्या आधी भगवद्गीतेपासून सुरुवात करा, हे महत्वाचं. ठीक आहे. श्लोक क्रमांक 21. विसावा श्लोक जो आहे हे कोणते? आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्ती करत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येत नाही. हळूहळू ते अत्यंत अधोमगतीला प्राप्त होतात. श्लोक क्रमांक 21. त्रिविधम नरकस्येद्यं द्वारं नाशनमात्मनं काम क्रोधस्तथा लोभ समादेत्य त्रयं तज्जते तस्मात् एतं त्रयं तज्जते. काय? तर नरकाचे 3 द्वारे कोणते आहेत? काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाणारी 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्य त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्माचा विनाश होतो. त्रिविधम नरकस्येदम द्वारम, अशा प्रकारचे 3 नरकाला जाण्याचे द्वार आहेत. कोणते? काम, क्रोध तथा लोभ. काम, क्रोध आणि लोभ हे 3 नरकाला जाणारे द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. त्यामुळे आपल्याला वारंवार सांगितलं जातं की प्रत्येकाने ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यास आणि काम वासनेपासून दूर राहायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने व्यवस्थित ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे प्रभुपादांनी पहिल्यांदा गृहस्थ ब्रह्मचारी म्हणून जी एक टर्म आहे, जी आहे ती व्याख्या जी आहे ती प्रभुपादांनी बनवली. गृहस्थ जीवनात असताना सुद्धा स्त्री आणि पुरुष आणि दोघांनीही व्यवस्थितपणे ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. आणि वानप्रस्थ, संन्यास आणि ब्रह्मचारी यांनी तर काटेकोरपणे ब्रह्मचर्य जीवनाचं पालन केलंच पाहिजे. त्याने ज्याच्याद्वारे त्याची जी काम वासना आहे ती वासना दूर होईल. क्रोध आणि लोभ याही अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा व्यक्ती जो आहे हा फक्त कामवासना, काम जो हा अनर्थ आहे त्याच्यावरती फोकस करतो, पण त्याच्याच बरोबर आपल्यामध्ये लोभही खूप आहे हेही पाहणं गरजेचं आहे. आपण लोभी आहोत तर त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि क्रोध तर प्रत्येक वेळेस दिसून येतो. क्रोध व्यक्त केल्यानंतर आपण विसरूनही जातो, पण विसरून जाऊन योग्य नाहीये. त्यातून बाहेर निघणं हे अतिशय गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण हे 3 नरकाला जाणारी द्वार आहेत. म्हणजे असं एखादा दरवाजा आहे त्याच्यावरती लिहिलंय नरक, आपण जाणार नाही तिकडे, पण त्याच्यासाठी तिकडे जाणारे ज्या मार्ग आहेत, त्यात ज्या काही ज्या प्रेरक गोष्टी नाही आहेत त्या जतन करून ठेवलेल्या आहेत. त्या आवडत्या गोष्टी आहेत, जमवून ठेवलेल्या आहेत, सोडायच्या नाही आहेत. तर त्या सोडल्यानंतर आपण नरकाच्या द्वाराकडे जाणार नाही. आसुरी जीवनाचा आरंभ कसा होतो हे या ठिकाणी वर्णलेले आहे. मनुष्य कामवासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध आणि लोभ उत्पन्न होतो. काल परवा झालं ना कर्नाटकमध्ये, एक मुलगी तिला प्रपोज केला कोणीतरी मुलाने, मुसलमान मुलाने. ती नाही म्हणाली तर तिला तिथे मारून टाकलं. मंत्र्याची मुलगी होती, तिला त्याने 7 ठिकाणी चाकू मारला. त्याच्या आधी असं उदाहरण काहीतरी मागच्या वर्षी पण असं काहीतरी झालं होतं. ऍसिड वगैरे तर फेकतातच, पण मागच्या वर्षी पण असंच कोणीतरी एक मुलाने नाही म्हणली ती मुलगी म्हणून तिला दगडाने ठेचून मारलं वगैरे. त्याचा एक व्हिडिओ रिलीज झाला होता मागच्या वर्षी. तर कामवासना पूर्ण झाली नाही तर त्याचं क्रोधात परिवर्तन होतं आणि लोभ उत्पन्न होतो. ज्या बुद्धिमान मनुष्याला आसुरी योनी प्राप्त करायची नाही त्याने या शत्रूचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे शत्रू आत्म्याचे इतक्या थरापर्यंत नाश करू शकतात की त्याला पुन्हा भवबंधनातून मुक्त होण्याचा संभवच नसतो. अशा ठिकाणी घेऊन जाणारे हे 3 गोष्टी की त्याला पुन्हा या भवबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग सापडणार नाही, दूर दूर पर्यंत अंधकारात नेऊन टाकणार. आत्म्याचा विनाश
त्याचं एवढं पद्धत नव्हतं की ते पुन्हा जागृत होऊन पुन्हा त्या अशा स्थितीला प्राप्त होईल याची काही गॅरंटी नाही. जोपर्यंत तुमच्यासारखं कोणी भक्त त्याच्यावरती कृपा करणार नाही तोपर्यंत त्या भवबंधनातून मुक्त होणार नाही. त्यामुळे जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. चैतन्य महाप्रभूंची आज्ञा आहे की जे कोणी तुम्हाला भेटेल त्याला कृष्णाचा उपदेश देणं गरजेचं. भजो कृष्ण, बोलो कृष्ण, करो कृष्ण शिक्षा. श्लोक क्रमांक 22. हरे कृष्णा प्रभूजी. यस. एक प्रश्न ह्याच्यात असा आहे की या ठिकाणी जो हा काही क्रोध बद्दल जे सांगितलेलं आहे तो फक्त कामवासनेमध्ये निर्माण होणारा क्रोध की दैनंदिन जीवनात होणारा पण क्रोध आपल्या? दोन्ही बद्दल चर्चा केली आहे माताजी. इथे विशेष करून व्यक्तीची जेव्हा कामवासना, कामवासना म्हणजे फक्त लैंगिक सुख नाहीये. कामवासना जी आहे ती म्हणजे काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा. ती प्राप्त करण्याची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर व्यक्तीला क्रोध येतो. क्रोध येण्याचे बरेचसे वेगवेगळे कारण आहेत, पण त्यातून विशेष करून कामवासना जेव्हा त्या व्यक्ती संतुष्ट होत नाही तेव्हा तो व्यक्ती जो आहे त्याचं परिवर्तन क्रोधामध्ये होतं. पण त्याच्या व्यतिरिक्तही क्रोधाबद्दल चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे की काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तिन्ही गोष्टी नरकांचे द्वार आहेत. बरोबर. हा, एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर आपल्याला क्रोध येतो. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे इथे की हे तीन जे आहेत हे नरकाचे द्वार आहेत आणि यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. ओके प्रभू. श्लोक क्रमांक 22. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारे स्त्रिभिर्नः आचरत्या मनः श्रेयस ततः याति परांगतिम. हे कौन्तेय, जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. तात्पर्य, काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे शत्रू आहेत आणि मनुष्याने यांच्यापासून फार सावध राहिले पाहिजे. जितक्या प्रमाणात मनुष्य काम, क्रोध आणि लोभ यांच्यापासून मुक्त होतो तितक्या प्रमाणात त्याचे जीवन शुद्ध होते. नंतर तो वेदोक्त विधानांचे पालन करू शकतो. मनुष्य जीवनाच्या नियामक तत्वांचे पालन करून हळूहळू आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत तो उन्नत होऊ शकतो. त्यामुळे श्रील प्रभुपादांनी जेव्हा 4 नियमांचं पालन करायला सांगितलं ते आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. कारण जो व्यक्ती जेव्हा 4 नियमांचं पालन करतो तो मनुष्य स्तरावरती येतो. जेव्हा तो 4 नियमांचं पालन करतो त्यावेळेस म्हणजे मिथ्या त्याच्यामधला जो अहंकार आहे तो दूर होतो. त्याच्यामध्ये जुगार खेळण्यामुळे व्यक्ती लोभी होतो, तो दूर होतो. व्यभिचार केल्यामुळे जो कामवासना आहे त्याच्यापासून तो दूर होतो. व्यभिचार न केल्यामुळे, जुगार न खेळल्यामुळे लोभापासून दूर होतो. किंवा या गोष्टी करत असताना जो क्रोध निर्माण होऊ शकतो त्या क्रोधातूनही तो निर्माण दूर होतो. त्याच प्रकारे मांसाहार आणि नशापानासारख्या गोष्टी करून तमोगुण आणि रजोगुणातून तो मुक्त होतो. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींद्वारे आपल्याला दूर ठेवण्यात आले आणि आपणही आपल्या जीवनामध्ये पाहतो ज्या प्रकारे आपण हळूहळू प्रगती करत आहोत, हळूहळू या गोष्टींचं पालन करतोय त्यावेळेस आपली आध्यात्मिक रुची वाढते आणि ही जी इंद्रिय भोग करण्याची वृत्ती जी आहे ती कमी होते. आणि त्यामुळे प्रभुपादांनी नेहमी सांगितले की इंद्रिय तृप्ती आणि कृष्ण भक्ती या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून दूर जाणार आहेत. त्या कधीही एकमेकांच्या हातात हात घालून जाणार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती त्याने पाण्यामध्ये 2 बोटींवरती प्रवास करतो. एका बोटीमध्ये एक पाय ठेवला, दुसऱ्या बोटीमध्ये एक पाय ठेवला, तो प्रवास करू शकणार आहे का? नाही. 2 बोटी 2 वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर भवसंसारात, भवसागरात कुठल्या कुठे जाऊन पडेल कळणार नाही. त्यामुळे आपल्याला एका बोटीवरती येणं गरजेचं. आपल्याला ठरायचं कोणत्या बोटीवरती यायचं, इंद्रिय भोगाच्या की कृष्ण भक्तीच्या. ठरवलं ना सगळ्यांनी? मग ह्या बोटीवरती राहून तिकडचं आकर्षण पाहून आकर्षित नाही व्हायचे. अशा आचरणाद्वारे मनुष्य कृष्ण भावनेच्या स्तरापर्यंत उन्नत होण्या इतका भाग्यवान असेल तर त्याची यशप्राप्ती सुनिश्चित असते. वैदिक शास्त्रामध्ये मनुष्याच्या शुद्धीकरणाकरता कर्म आणि कर्मफले त्यांच्या विधींचा निर्देश केलेला आहे.
ही संपूर्ण पद्धती काम, क्रोध आणि लोभ यांच्या त्यागावरती आधारलेली आहे. या पद्धतीच्या ज्ञानाचे अनुशीलन केल्याने मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो. अशा आत्मसाक्षात्काराची पूर्णता भक्ती योगामध्ये होते. या भक्तिपूर्ण सेवेबद्दल बद्ध जीवांची मुक्ती निरनिराळ्या विधिविधानाने निर्देशित करण्यात आलेली आहे. आणि जर मनुष्य त्याचे पालन करू शकला तर आपोआप त्याची आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती होते. त्यानंतर त्याला मोक्ष प्राप्ती होते. यात मुळीच संदेह नाही. त्यात कसलाच संदेह नाहीये. डाऊट, देयर इज नो डाऊट अबाउट. श्लोक क्रमांक 23 आणि श्लोक क्रमांक 24 हे दोन शेवटचे श्लोक या अध्यायाचे. श्लोक क्रमांक 23 मध्ये आपण पाहतो की हा आसुरिक व्यक्तीबद्दल काय सांगितलंय की हा अज्ञानात असतो. आणि दुसरी गोष्ट, तो शास्त्रांचं पालन करत नाही. तर जो शास्त्रांचं पालन करत नाही त्याचं काय होतं? आणि जो शास्त्रांचं पालन करतो त्याचं काय होतं असं सांगितलं. तर श्लोक क्रमांक 23, जो शास्त्रांचं पालन करत नाही. यह शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारत न स सिद्धिम आपनोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती ही प्राप्त होत नाही. न सुखम न परामगती. त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होत नाही, त्याला व्यक्तीला कसल्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही आणि त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारची परमगती जी आहे ती प्राप्त होऊ शकत नाही. का? य शास्त्र विधी उत्सृज्य. जे शास्त्राची विधी जी आहे ती त्याचं पालन करत नाही तो वर्तते कामकारता. आणि तो आपलं जे काम आहे किंवा जे कार्य आहे आपल्या मर्जीनुसार, आपल्या लहरीनुसार करतो. वर्तते कामकारता. अशा व्यक्तीचं काय होतं? न स सिद्धिम आपनोती. अशा व्यक्तीला कसल्याही प्रकारची सिद्धी जी आहे ती प्राप्त होणार नाहीये. आणि न सुखम न परामगती. ना सुखही प्राप्त होणार आहे न परामगती, परमगती जी आहे ती प्राप्त होणार आहे. परमगती प्रभूंच्या माताजीने आलाच. अच्छा, गर्ल्स काय हा हो परामगतीवरून आठवलं मला परमगती. गती प्राप्त होणार आहे. न सुखम न परामगती. परामगती ही परमगती ही प्राप्त होणार नाहीये. न सुखही प्राप्त होणार नाही. पूर्वीच वर्णाप्रमाणे विविध वर्णांसाठी आणि आश्रमांसाठी शास्त्रविधी घालून देण्यात आलेल्या आहेत. आपण वाचलंय, आठवते? वेगवेगळ्या वर्णांसाठी वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रविधी घालून दिलेली. कुठे सांगण्यात आलंय? वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णांसाठी आणि आश्रमांसाठी वेगवेगळ्या. पहिल्या 3 श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकात विशेष करून मनुसंहितेचं प्रभुपाद वर्णन करतात. सांगतात की मनुसंहितेमध्ये प्रत्येक वर्णासाठी आणि प्रत्येक आश्रमासाठी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं कार्य दिलंय. तुम्हाला जर कोणाला वाचायची इच्छा असेल तर माझ्याकडे आहे. मनुसंहितेनुसार गृहस्थ जीवन कसं जगायचं त्याचे डॉक्युमेंट वाटत. वाचल्यानंतर पालन करावं लागेल. आधी कॉर्डिनेटर पालन करतात. प्रत्येकाने विधिविधानांचे पालन करावे अशी अपेक्षा असते. जर मनुष्याने या विधिविधानांचे पालन केले नाही आणि आपल्या काम, क्रोध आणि इच्छेला अनुसरून लहरी खातर कर्म केले तर जीवनामध्ये तो कधीच सिद्धी प्राप्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याला तात्विक दृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनात त्याचे आचरण केले नाही तर अशा मनुष्याला नराधम समजले पाहिजे. नराधम कुठे वर्णन येतं नराधमाचं? 4 प्रकारचे व्यक्ती जे भगवंतांकडे येतात आणि 4 प्रकारचे व्यक्ती जे भगवंतांकडे येत नाही. कोणत्या प्रकारचे व्यक्ती येतात भगवंतांकडे?
तो अर्थार्थी जिज्ञासू आणि कोणत्या प्रकारची येत नाहीत? जे पापी आहे ज्यांचं ज्ञान माया अपवृत्ता जे मायेने मोहित झालेले आहे आणि नराधम. धन्यवाद. मनुष्य जीवनात जीवाने सदाचारी असावे आणि परमोच्च सिद्धी अवस्थेपर्यंत प्रगती करण्याकरता निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. अशा नियमांचे त्याने पालन केले नाही तर त्याचे अधपतन होते. कामकारक हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जो मनुष्य जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करतो तो कामाच्या आहारी जाऊन कर्म करीत असतो. त्याला माहित असते की निषिद्ध असे तरीही तो असे कर्म करतोच. त्याला स्वेच्छाचार असे म्हटले जाते. अमुक गोष्ट केली पाहिजे हे जाणूनही तो ती गोष्ट करीत नाही म्हणून त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. मिथ्याचारी उच्यते. कुठे वर्णन? शोधायचंय. मिथ्याचारी कोणाला म्हटलेलं आहे आणि कुठे म्हटलेलं आहे? खूप छान श्लोक आहे. जो व्यक्ती समाधीमध्ये स्थित असल्याचं नुसतं नाटक करतो, आतमध्ये त्याच्या विचारांचे वेगवेगळे विचार चालू असतात, पण त्याला मिथ्याचारी म्हणतात. बरोबर आहे. श्लोक फैलू वैराग्य दाखवतो तो. म्हणून त्याला स्वेच्छाचारी असे म्हटले जाते. असा मनुष्य भगवंतांच्या शिक्षेस पात्र ठरतात आणि त्यांच्या मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करावयाची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. मानवी जीवन हे विशेष करून जीवन शुद्धी करून घेण्याकरता असते आणि जो मनुष्य विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही. तसेच त्याला वास्तविक सुख प्राप्तही होत नाही. तो जो शास्त्रांचं पालन करीत नाही असा व्यक्ती जो आहे हा सिद्धी सुख आणि परमगती यांना प्राप्त करणार नाहीये आणि तो आपल्या लहरीप्रमाणे कार्य करत राहणार आहे. श्लोक क्रमांक 24. तस्माच्च शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुं मिहार्हसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यातील भेद जाणला पाहिजे. हे सर्वात महत्वाचे आहे की शास्त्रांद्वारेच आपल्याला कळणार आहे की काय करावं आणि काय करू नये, कोणतं कर्म आहे आणि कोणतं विकर्म आहे हे त्याला समजणार आहे. आणि अशाद्वारे त्याने कार्य आणि अकार्य यांच्यातील भेद जाणला पाहिजे आणि अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. आणि त्यामुळे प्रत्येकाला दिलेलं जे नियोजित कार्य आहे, कर्म आहे, त्यानुसार त्या व्यक्तीने कर्म करणं गरजेचं आहे. कलियुगाचं इतकं पतन होणार आहे की असं सांगण्यात आलंय की ब्रह्मचारी आणि संन्यासांकडे गृहस्थ दान मागायला जाणार आहेत काही कलियुगामध्ये. त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे गृहस्थाने दान दिलं पाहिजे, त्याच्याऐवजी ब्रह्मचारी आणि संन्यासी दान देणार, असं कलियुगाचं एवढं पतन होणार. तर तिथे आपल्या वर्णानुसार आणि आश्रमानुसार व्यक्ती जो आहे तो त्या गोष्टींचं पालन करत नाही. ना ब्रह्मचार्याने असा धनसंचय करावा, ना त्याने कोणाला लोन द्यावं, ना गृहस्थाने तिथे ब्रह्मचार्याकडे जाऊन मागणं. तुम्हाला जर तो तुकाराम महाराजांचा मूवी आठवत असेल तर तुकाराम महाराज त्याच्यामध्ये तो अभंग गातात, भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजिरवाने. त्याच्यात ते गातात की भिक्षा पात्र अवलंबने, मी गृहस्थ आहे आणि गृहस्थ जीवनात असताना मी भिक्षा पात्रचा स्वीकार करणं म्हणजे माझ्यासाठी लाजिरवाणं जीवन आहे. जळो जिने लाजिरवाणे, माझं जीवनाचं नष्ट व्हावं, हे जीवन जे लाजिरवाण आहे. असं त्यामुळे गृहस्थ जीवनामध्ये असं त्या व्यक्तीने जे काही करायचं ते करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे संन्यास आणि ब्रह्मचार्याने त्या प्रकारचं जीवन जगणं गरजेचं. आणि त्यामुळे प्रत्येकाला एक सर्वात प्रमुख म्हणजे तो मनुष्य म्हणून जीवन जगणं गरजेचं आहे. मनुसंहिता जी आहे मनुष्याचं कर्तव्य सांगते
आणि त्यानंतर त्याच्या गुण आणि कर्मानुसार तो कुठल्या वर्णात आणि आश्रमात आहे त्या वर्ण आणि आश्रमाचे त्याचे कर्तव्य सांग. आणि हे सगळं सांगण्याच्या पाठीमागे प्रमुख उद्देश हा आहे की तो व्यक्ती आत्मसाक्षात्कारामध्ये प्रगती करू शकेल. त्यामुळे हे वर्णाश्रमातून आपल्याला जर आत्मसाक्षात्कारातून प्रगती करण्यासाठी जर आपल्याला सहाय्य मिळत असेल तर वर्णाश्रमाचं पालन करावं, नाहीतर नाही. तर विधिविधानांचे आणि हे सर्व काही आत्मसाक्षात्काराला प्रेरक आहे. त्यामुळे जर व्यवस्थित पालन केलं तर नक्कीच व्यक्ती आत्मसाक्षात्कारी मार्गाकडे मार्गक्रमण करणार आहे. तर अशा विधिविधानांना जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. आता इथे हा क्रमशः उन्नती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की चुटकी वाजवली की आलं वैकुंठातून मी वाहन आलो आणि मी त्यात बसलो आणि मी गेलो. तर तसं होत नाही. क्रमशः आपली प्रगती होणार आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण डटे रहो, लगे रहो, बने रहो हे पालन करणं गरजेचं. आपल्याला घाई झाली असेल तर तेवढ्या तीव्रतेने सर्व गोष्टींचा त्याग करून आपण जाणं गरजेचं. पण जेव्हा असं सांगितलं की हळूहळू एक एक पायरी चढायची आहे, खरंच ती पायरी चढण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. तर मी क्रमशः करेल, नंतर बघू, होईल अशी आपल्यामध्ये वृत्ती येते आणि त्याच्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही. तर व्यवस्थितपणे कार्य आणि अकार्य काय ते समजून घ्यायचंय, विधिविधानांचं पालन करायचंय आणि हे पालन केल्यानंतर व्यक्ती नक्कीच उन्नत होणार आहे. आणि हे सर्व करण्यासाठी त्या व्यक्तीला शास्त्रांचं अध्ययन करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे भक्तिशास्त्रीचा व्यवस्थित अभ्यास करून त्यात 100 पैकी 100 गुण आणणं गरजेचं आहे. हे त्या अध्यायाचं कन्क्लुजन आहे. शास्त्र म्हणजे भगवंतांनी जेव्हा सांगितलं तेव्हा कोणते शास्त्र? भगवंतांनी भगवद्गीता सांगितली ती फक्त 5000 वर्षापूर्वी. त्याच्या आधी श्रुतीशास्त्र आणि स्मृतीशास्त्र हे होतेच ना. आणि श्रुती बरेच लोक दुसऱ्या लोकांकडे आपण ऐकलं इतर जे लोक असतात ते लोक म्हणजे म्हणतात उपनिषद किंवा वेद आणि उपनिषदात एवढेच पालन करायचं पण काही लोक असतात. बरोबर आहे. पण भगवद्गीतेचा आधार घेऊन सांगतात नाही, भगवंतांनी जेव्हा शास्त्र सांगितलेले आहेत त्या शास्त्रामध्ये वेद येतात. वेदांचं आपण कधीही खंडन किंवा निंदा करू शकत नाही. पण हे वेद अध्ययन करण्याची आपली कपॅसिटी नाही आहे आणि त्यामुळे कोणतेही शास्त्र वाचावे त्यासाठी काय वाचावं हे पाहणं गरजेचं आहे. आता वेदांचा सार जो आहे तो भगवंतांना जाणणे आहे. हे भगवद्गीतेत भगवंत सांगतात आणि ते कुठून जाणू शकता? भगवद्गीतेतून जाणू शकतात. श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व पुराणांमध्ये आहे. फक्त इतिहास आणि पुराणांचा विचार केला तर त्याच्यामध्ये श्रीमद भागवतम जे हे अमल पुराण आहे आणि फक्त अमल पुराण नाहीये, हे वेदांत सूत्रांचा सार आहे. म्हणजे वेदांचा सार आहे. वेदांत सूत्र जे आहे ते वेदांचे सूत्र रूपात लिहिलेला प्रकार आहे वेदांना आणि त्यांचा सार म्हणजे वेदांत सूत्रांचा सार म्हणजे श्रीमद भागवत हे. आणि त्यामुळे श्रीमद आपण फक्त आपल्या तरी भावनेने किंवा भावुक होऊन आपण वाचत नाहीये. त्याच्या पाठीमागे तर्क आहे की का त्या गोष्टीचं अध्ययन करावं. आता वेदांमध्ये सगळ्याच गोष्टींचं अध्ययन करत व्यक्ती बसला तर भ्रमित होणार आहे तो व्यक्ती. किंवा वेदांमधून जो शोधण्याचा प्रयत्न करत असेल की मला कुठल्या विधिविधानांचं पालन करायचं आहे तर तो व्यक्ती भ्रमित होणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी महत्वाचं आहे की भगवद्गीता, श्रीमद भागवतम हे जे ग्रंथ आहेत हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आचार्यांनी ह्या गोष्टीवर कुठेच भर दिलेला नाहीये. खास करून वैष्णव आचार्यांनी कुठेच. तुम्ही जर मायावादी आचार्यांकडे म्हणजे मायावादी संन्यासी जे आहेत किंवा मायावादी जे आचार्य झालेले आहेत त्यांच्यावरती बघितलं त्यांनी वेदांवरती खूप भार दिलेला आहे. कारण त्या वेदांमधून व्यक्ती जो आहे हा आणखी जास्तीत जास्त भ्रमित होणार आहे. मायावादी कारण त्यांचं काही असं कन्क्लुसिव्ह ट्रूथ नाहीये त्यांच्याकडे किंवा कन्क्लुसिव्ह कुठली फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग नाहीये आणि त्यामुळे ते व्यक्ती भ्रमितच राहणार आहेत. पण आपल्याकडे पूर्णपणे क्लिअर आहे की भगवंत कोण आहे, जीवात्मा कोण आहे, जीवात्म्याचा भगवंतांशी संबंध काय आणि तो संबंध जोडण्यासाठी काय करणं गरजेचं. त्यामुळे कुठल्याही वैष्णव आचार्यांनी कुठल्याही संप्रदायामध्ये वेदांत सूत्र वेदांतावरती भार नाही दिला. थोड्याफार प्रमाणात त्याच्यावरती चर्चा करणं, टीका टिप्पणी करणं ह्या गोष्टी केल्यात त्यांनी. कारण केवळ श्री वैष्णव आचार्यांनी त्याच्यावरती टीका टिप्पणी केली पण त्याला सर्व काही मांडलेलं नाही. त्यांनी कुठलं तरी एक शास्त्र पकडलंय. त्यातून मग रामायण असू शकतं, महाभारत असू शकतं किंवा श्रीमद भागवतम असू शकतं. ऑलमोस्ट सगळ्यांनी श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेवरती भर दिला आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जणांनी जसं मध्वाचार्यांनी महाभारताला महत्व दिलं किंवा रामायणाला महत्व दिलं. कालच मी महाभारताची एक नवीन लेक्चरची सिरीज चालू झाली आहे ती ऐकत होतो. तर महाभारतामध्ये आपण म्हणतो की वर्णाश्रमाची चर्चा केली पण महाभारतामधून सुद्धा व्यक्ती शुद्ध भक्ती शिकू शकतो. जसं आपल्याला त्याचं रूपांतर आपण भागवतात जेव्हा वाचतो तेच महाभारतातल्या कथा त्याचं पूर्णपणे भक्तिमय त्याचं
तर्क दिलेला आहे, त्याचा अर्थ दिलेला आहे. तर महाभारतातून सुद्धा व्यक्तीला शुद्ध भक्ती कळू शकते. त्यामुळे मध्वाचार्य जेव्हा महाभारतावरती जास्त भार देतात, तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे की कारण त्याच्यातूनही त्या भगवंतांप्रतीची आसक्ती, शुद्ध भक्ती जी आहे ते वर्णनाचा प्रयत्न करतात. त्यामुळे शास्त्र म्हणजे काही थोडकेच आहेत, आणि त्याचंच अध्ययन करणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टींचं अध्ययन करत राहिलं तो माणूस फक्त कन्फ्युज होणार. तर त्यामुळे लोकांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही विष्णू पुराण, गरुड पुराण, हे पुराण ते पुराण वाचत बसलात तर तुम्ही फक्त जीवनात कन्फ्युज होणार. जास्तीत जास्त लोक गरुड पुराण घेण्याच्या पाठीमागे कारण आहे की मृत्यू झाल्यानंतर काय होतं हे जाणून घ्यायचं म्हणून गरुड पुराण. पण मृत्यू झाल्यानंतर काय होतं त्यासाठी काय करायचं हे विसरून जातात. त्यामुळे ते लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे की त्या मृत्यूनंतर तुमची व्यवस्थित गती होण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला भगवद्गीता भागवताचं अध्ययन करतो. आणि भगवद्गीता का खास करून भगवद्गीतेबद्दल जो चर्चा करायची असेल की यस स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रुता. काय सांगितलंय की हे स्वयं पद्मनाभांच्या मुखातून प्रदान झालेलं अमृत आहे. हे असं अशी ऐरिगरी गोष्ट नाही येते. यस स्वयं पद्मनाभस्य, जसं वेद भगवंतांच्या मुखातून आले तशाच प्रकारे भगवद्गीता सुद्धा भगवंतांच्या मुखातून. आणि त्यामुळे भगवद्गीता जी आहे ही उपनिषद आहे, गीतोपनिषद त्याला म्हटलं जातं. हे साधारण उपनिषद नाही, आणि गीतोपनिषदाला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण हे उपनिषद म्हणून वाचा, याला एक स्मृती पुराण, त्याला एक इतिहास म्हणून वाचा, पण तुम्ही हे शास्त्र वाचा. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जास्तीत जास्त भ्रमित होणार. ठीक आहे. तात्पर्य 15व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व वेदोक्त विधिविधानांचे उद्दिष्ट श्रीकृष्णांना जाणणे हे आहे. जर भगवद्गीतेद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांना जाणून घेतले आणि भक्तीमध्ये संलग्न होऊन जर तो कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला तर त्याने वेदांमध्ये सांगितलेल्या परमोच्च ज्ञानाची प्राप्ती केलीच आहे. श्री चैतन्य महाप्रभू हा विधी अत्यंत सुलभ केला आहे. त्यांनी लोकांना केवळ हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाच्या करण्याची, भगवत भक्तीमध्ये संलग्न होण्याची आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करण्याची विनंती केली. बस, काही नाही करायचं. हरे कृष्णाचा जप करायचा, भगवत भक्तीमध्ये संलग्न व्हायचं आणि छानपणे इस्कॉनची सुप्रसिद्ध खिचडी कृष्ण प्रसाद ग्रहण करत राहायचं. त्यामुळे दुसरी झाला. जर मनुष्य या सर्व भक्तिपूर्ण क्रियांमध्ये प्रत्यक्षपणे संलग्न झाला आणि त्याने सर्व वेदांचे अध्ययन पूर्वीच केले असल्याचे समजले पाहिजे. तर त्यामुळे जो व्यक्ती भक्तीमध्ये लगेच संलग्न होतो आणि तीव्रतेने पालन करायला सुरुवात करतो, याचा अर्थ क्लिअर आहे की त्याने वेदांचं अध्ययन केलेलं आहे पूर्वीच. त्याला पुन्हा वेदांची अध्ययन करायची आणि वेदांमध्ये आधी श्रद्धा निर्माण करायची, नंतर भगवत भक्तिशास्त्रामध्ये श्रद्धा निर्माण करायची गरज पडत नाही. त्याने अध्ययन केले त्यामुळे त्याची इथे श्रद्धा आहे. त्याने निष्कर्षाच्या योग्य रीतीने प्राप्ती केली आहे. अर्थात कृष्ण भावनावेत नसणाऱ्या आणि भक्तीमध्ये संलग्न न झालेल्या सामान्य लोकांना काय करावे, काय करू नये त्याचा निर्णय वेदोक्त आदेशानुसार केला जातो. मनुष्याने वादविवाद न करता वेदानुसार कार्य केले पाहिजे. याला शास्त्रतत्वाचे पालन करणे असे म्हणतात. अपूर्ण इंद्रिय, फसवण्याची वृत्ती, चुका करणे, भ्रमित होणे हे बद्ध जीवनामध्ये आढळणारे 4 दोष शास्त्रांमध्ये आढळत नाहीत. कोणते 4 दोष? इम्परफेक्ट सेन्सेस, चीटिंग प्रोपेन्सिटी. तर याची पण एकानंतर एक गोष्ट होते. सर्वात पहिल्यांदा जे इम्परफेक्ट सेन्सेस, आपले इंद्रिय अपूर्ण आहे. अपूर्ण इंद्रिय असल्यामुळे व्यक्ती जो आहे हा भ्रमित होतो. भ्रमित झाल्यानंतर तो चुका करतो आणि नंतर त्या चुका लपवण्यासाठी तो फसवणूक करतो. अशी त्याची शृंखला आहे. अशा प्रकारे 4 जे डिफेक्ट आहे काय IICC. ठीक आहे. म्हणून दोषातीत असणाऱ्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या विधिविधानांचे स्वीकार साऱ्या संत, महंत, आचार्य आणि महात्म्यांनी केले काहीही बदल न करता केला आहे. भगवद्गीता माझी आहे तशी नाही, भगवद्गीता जशी आहे तशी. भारतामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे 2 पक्ष आहेत. साधारणतः या 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते, सविशेषवादी आणि निर्विशेषवादी. दोघेही आपल्या जीवनामध्ये वेदोक्त तत्वांचे पालन करतात. शास्त्रविधींचे पालन केल्यामुळे मनुष्य
सिद्धांत अवस्थेपर्यंत प्रगत होऊ शकत नाही केल्याविना. म्हणून तो शास्त्रोक्त वास्तविक तात्पर्य जाणू शकतो, त्याला भाग्यवान असे म्हणते. मानव समाजामध्ये भगवंतांना जाणण्याच्या तत्वाला विरोध करणे हे सर्व प्रकारच्या पतनाचे मूलभूत कारण आहे. मनुष्य जीवावरील हाच घोर अपराध आहे. म्हणून भगवंतांची मायाशक्ती आपल्याला सदैव त्रिविध ताप देत असते. ही मायाशक्ती त्रिगुणात्मिका आहे. भगवंतांचा मार्ग मोकळा होण्यापर्यंत मनुष्याने निदान सत्वगुणामध्ये स्थित झाले पाहिजे. सत्वगुणाच्या आदर्शांपर्यंत प्रगत झाल्याविना मनुष्य रज आणि तमगुणामध्येच राहतो आणि हेच त्याच्या आसुरिक जीवनाचे कारण आहे. हे रजगुणी आणि तमगुणी आहेत ते शास्त्र आणि साधू आणि योग्य भगवंत ज्ञानाचा उपहास करतात. ते आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाची अवज्ञा करतात आणि शास्त्रविधींची पर्वा न करता भक्तीचा महिमा ऐकण्यासाठी ते भक्तीकडे आकृष्ट होत नाहीत. याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग हे स्वतःच निर्माण करतात. ते मानव समाजाचे काही दोष आहेत आणि त्यामुळेच मनुष्य आसुरिक जीवनाच्या आहारी जातात. तथापि मनुष्याला जर प्रगतीपथावर किंवा सर्वोच्च स्थितीपर्यंत नेण्याचा योग्य आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरु प्राप्त झाला तर त्याचे जीवन यशस्वी होते. या प्रकारे भगवद्गीतेचा दैवी सूरसंपाद विभाग योग या 16व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. श्रील प्रभुपाद की दैवी आसुरिक विभाग योग. हरे कृष्ण. आपण इथे विराम देऊयात. धन्यवाद. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्री कृष्ण प्रभूजी. यस मॅडम. प्रभूजी, ते ओपन बुकचे जे प्रश्न आहेत ना हिंदीमध्ये, ते मराठीमध्ये मिळाले तर बरं होतील आणि थोडेसे त्याच्याविषयी जरा तुम्ही सांगितलं तर पुढच्या क्लासमध्ये जरी सांगितलं तरी चालेल. हरी बोल. अडकला आवाज येतो. आवाज नाही. ज्या ज्या भक्तांना ऑफलाईन अटेंड करायचा आहे सॅटर्डेचा क्लास, ते येऊन करू शकतात. मला काहीही अडचण नाहीये. मला अगोदरच माहित पाहिजे की एवढे फक्त येणार आहेत आणि त्यांना तसं मला किती भक्त येतात ऑफलाईन क्लाससाठी? शनिवारी सुद्धा फक्त माताजीने हा कोऑर्डिनेटर असतील. ठीक आहे, तर आपण शनिवारी आणि रविवारी भेटतोय 17वा अध्याय पूर्ण करण्यासाठी. धन्यवाद.